मग पुढचं सेशन सुरू करूया. प्रार्थना करूया. धन्यवाद परमेश्वर राजांचा राजा प्रभू हा सुंदर देवा रविवार आम्हाला दिलास याबद्दल धन्यवाद मागतो. तुझ्या नावाचा गौरव करतो. आज वचन सांगत असताना परमेश्वरा देवा माझ्या विचाराला कल्पनाला माझ्या जिभेला पवित्र आत्म्यात तू सहाय्य कर, मदत कर, तू स्पर्श कर देवा. वचन सांगण्यासाठी मानवी बुद्धीला ज्ञान दे, सहाय्य कर, शक्ती दे, सामर्थ्य दे मला परमेश्वरा देवा. जे काय वचन ऐकणारे आहेत देवा आत्मिकता देवा प्रत्येकाच्या अंतर आत्मेमध्ये तू कार्य कर पवित्र आत्मे. त्यांना हे वचन सहज सोप्या समजण्यासाठी तू देवा त्यांच्या अंतःकरण उघड देवा. त्यांना मानवी बुद्धीला समजल असं तू शिकव परमेश्वरा देवा. आणि ह्या वचनाद्वारे देवा असं बीज पेरलं जाऊ दे त्या येणाऱ्या काळामध्ये देवा प्रत्येकाने या वचनामधून असलेल्या ज्ञानाचा उपयोग त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कामामध्ये आणि त्यांच्या आध्यात्मिक वाटचालीमध्ये करावं अशी त्या प्रत्येकावरती कर देवा. आज परमेश्वरा वचनाद्वारे आमच्याबरोबर बोल होईल विनंती करते पवित्र आत्मे. इथं पुढचा सेशन आम्ही तुझ्या सोबत येशूच्या नावात आम्ही स्वतः तुमची वाखाणणी करतो. ह्यावरून आपण हळूहळू एक 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 वचन समजून घेऊया. पाऊल हा थेसलोनिकाला मंडळीला गोष्टी सांगत एकत्र लिहिते आणि तो सांगत येतं की ह्यावरून तुमच्या सर्व छळामध्ये आणि शोषित असलेल्या सर्व संकटामध्ये म्हणजे आपण पृथ्वी तलावरती मानव म्हणून ज्यावेळेस राहतो आपल्यामध्ये केवळ स्पिरिच्युअली लाईफ या ज्याला म्हणतो आपण येशू ख्रिस्ताचा आपण प्रार्थना म्हणून स्वीकार केला यामुळे आपले जीवन सहज सोप्यारित्या सरळ चालत हे असं नाहीये. कारण इथं विश्वासणाऱ्यांनाच तो लिहितोय हे संधिकारास लोकांना की तुम्ही शोषित असलेल्या सर्व संकटात सर्व संकट म्हणजे एक संकट नाहीये अनेक संकट प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये ह्या जगामध्ये चालताना येत असतात. काय येशूने सांगितलेले की ह्या जगामध्ये असताना तुम्हाला त्रास आणि संकट होणार नाही असं नाही. तो जसं माझ्याबरोबर लोक वागले होते त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा तुम्ही सुद्धा संकटात त्रासामध्ये जातात. पण त्याच्यामध्ये एक ब्युटी काय आहे की ह्या सर्व संकटामध्ये आध्यात्मिक शक्ती आध्यात्मिक सामर्थ्य तुमच्या पाठीमागे उभं राहणार आहे. हे आम्हाला मुख्य आशा आहे देवाकडून. कारण येशूने तो मी जगाला जिंकला आहे याचा अर्थ की जगामध्ये आमच्या सर्व गोष्टी सोडीत होतील असं नाहीये. जगाला जिंकलंय तरी अजून ह्या जगाचं जे आपण पाहतो की ह्या जगाचं दैवत म्हटलेलं आहे. सैतानाला ह्या जगाचं दैवत म्हटलेलं त्याची अजून ह्या पृथ्वी तलावरती कार्य चालू आहे. पण त्यामधून आम्हाला येशूचं कार्य सुद्धा करणे म्हणजे ह्या जगामध्ये दोन प्रकारचं आध्यात्मिक शक्ती काम करते. चांगली शक्ती जी येशूच्या बाजूने काम करते ज्याचे आपण लेकरं आहोत या वारसा हक्काने काम करणारे आपण लोक आहोत. आणि दुसरं सैतानिक शक्ती जे ह्या जगामध्ये कार्य करते अविश्वासणाऱ्यांची अंतःकरण आंधळी केली आहे म्हटलेले. आणि प्रत्येक अविश्वासणारी व्यक्ती सैतानाच्या जर ज्याला यामध्ये मी परस्पर बहीण स्थापिन की तुझी डोके फोडे व तू तुझी टाच फोडशील. प्रेज लॉर्ड. तू व स्त्री म्हणजे हे सैतानाला म्हटलेलं आहे. ज्यावेळेस परमेश्वर सैतानाबरोबर बोलत असताना तो म्हणतो की पहिल्यांदा तो की 14 वचन तेव्हा देव सर्वांस म्हणाला तू हे केलं म्हणून तू ग्राम पशूमध्ये वंचरमध्ये शापग्रस्त हो तू पोटाने चालशील आयुष्यभर माती खाशील. आता हे स्पिरिच्युअली रित्या सैतानाबद्दल म्हटलेलं आहे. आणि नंतर आपण पाहतो 15 वचन म्हटलं तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती म्हणजे एक ज्याला तो सापाची पण संतती आहे आणि एक स्त्रीची पण संतती आहे. स्त्री म्हणजे विश्वासणाऱ्यांची संतती. म्हणून येशूने नवीन करारामध्ये सापाच्या पिल्लांना असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांची पण एक संतती म्हणजे सैतानाची सुद्धा एक संतती जे
त्याच्या योजनेप्रमाणे या त्याच्या धोरणाप्रमाणे या त्याच्या विचार कल्पनाप्रमाणे चालणारे जे लोक आहेत, जे विश्वासणाऱ्यांना अपोज करतात, त्या विश्वासणाऱ्यांचं कार्य करण्यामध्ये बाधा आणतात. आपण हे पाहिलं होतं की मागच्या वेळेस की जसं फारो राजाने इस्रायल राष्ट्राची जी कुसंतान होती मोशेच्या काळात निर्गममध्ये, की त्यांची कुसंतान मारण्याची ऑर्डर दिली होती. नंतर आपण पाहिलं की हेरोद राजाने सुद्धा तशाच प्रकारे येशूच्या काळात सुद्धा जे बेथलेहममध्ये लहान मुलं जे 2 वर्षाच्या खाली जन्मलेले त्यांना सुद्धा मारण्याचं फरमान काढलं होतं. म्हणजे हा फारो राजा, या हेरोद राजा हे सैतानाच्या विचार कल्पनाने चालणारे आहेत, या देवाच्या कार्याला अपोज करणारे आहेत. म्हणजे ह्या जगामध्ये विश्वासणाऱ्यांना विरोध होणार नाही असं नाहीये, कारण सैतान अजून ह्या जगामध्ये कार्य करत आहे. पण तो कार्य करत असताना आम्हाला हे सुद्धा समजणं गरजेचं आहे की येशूने त्या क्रूस खांबावरती या जगावरती जय मिळवलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला विश्वासाने त्याच्यासमोर खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. स्वर्गीय सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमच्या जीवाचा नाश होणार नाही. संकट, प्रॉब्लेम, समस्या जरी आल्या तरी सैतान आमच्या जीवाचा नाश नाही करणार. तो कदाचित आम्हाला आमच्या वाटचालीमध्ये, जे स्पिरिच्युअल वाटचाल आहे, आध्यात्मिक वाटचालीमध्ये मित्रमंडळीकडून म्हणा, नातेवाईकांकडून म्हणा, या कदाचित चर्चमधून सुद्धा म्हणा, या जगिक लोकांकडून म्हणा, विरोध हा होणार आहे. पण विरोध झाला तरी तुम्हाला विश्वासाने खंबीरपणे त्या विरोधासमोर उभं राहणं गरजेचं आहे. कारण आम्हाला एक वाटचाल दिलेली आहे, आम्हाला एक स्पिरिच्युअली धाव दिलेली आहे, जी आम्हाला विश्वासाने धावायची. परमेश्वराचं एक काम दिलेले म्हणून आम्हाला ह्या गोष्टी करायच्या. म्हणून पाऊल तेच म्हणतोय थेसलोनिकस पत्रामध्ये, याबद्दल सांगतोय की 4व्या वचनामध्ये की तुम्ही शोषित असलेल्या सर्व संकटात, म्हणजे हे कोण आहे? जे विश्वासणारे, बरोबर, म्हणजे त्यांना विरोध करणारे सुद्धा लोक त्या काळात थेसलोनिकच्या काळात होते आणि आज सुद्धा आहेत. आज आपण पाहतो की चायनामध्ये म्हणा, या रशिया सारख्या ठिकाणी म्हणा, या कोरिया सारख्या नॉर्थ कोरियामध्ये, या ज्याला म्हणतो काही अरब कंट्रीज मध्ये म्हणा, जे संदेश आहे, वचन आहे, ह्याला प्रचंड विरोध आहे आणि त्याची शिक्षा देहांत शिक्षा आहे. म्हणजे हे विरोध का होत आहे? कारण जिथं सत्य आहे तिथं सत्याला विरोध हा होणारच, बरोबर आहे. कारण वचन तेच सांगते की तुझी संतती आणि तिची संतती ह्यामध्ये मी परस्पर वैर स्थापन, आणि हे वैर स्पिरिच्युअली वैर आहे, ना की फिजिकल वैर आहे. बरोबर. आणि हे आपण समजून घेणं गरजेचं आहे की आपण एका आध्यात्मिक लढाईमध्ये आहोत. म्हणून एपिस्कलास पत्राच्या 6व्या अध्यायामध्ये म्हटलेले, तो आपण एक टॉपिक एकदा घेऊया की एक युद्ध चालू आहे. तुमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, तर अंतराळातल्या दुरात्म्याच्या शक्तीबरोबर आहे, जे तुम्हाला विरोध करणार आहे. आणि विरोध होईल म्हणजे आमचा हार होईल, या पराजित होईल, या आम्ही त्या गोष्टीमध्ये सक्सेस होणार नाही असं नाही. विरोध हे होणार आहे, पण त्या विरोधामध्ये ज्यावेळेस आम्ही टिकून राहू आणि विश्वासाची धाव पूर्ण करत राहू, आध्यात्मिक शक्ती आम्हाला मिळत जाईल. आणि जसजसे आम्ही पुढे पाऊल टाकू तसतसे विरोध दूर होत राहील आणि जे विश्वासाने विजयावर विजय मिळत आम्ही जाऊ. म्हणून आम्हाला समजणं गरजेचं की विरोध झाला तरी खचून जाऊ नका, या हार मानू नका, या दुःख करू नका. कारण हा विरोध होणार आहे हे वचनामध्ये लिहिलेला आहे. ख्रिस्ताचा पण विरोध झालेला आहे, ख्रिस्ताचा पदोपदी विरोध केलेला आहे. इव्हन त्याच्या ताटामध्ये खाल्लेले त्याच्या विरुद्ध लात उगारलेली, असं स्तोत्र संहितामध्ये जे लिहिलं होतं दावीदाने, तेच यहूदा इस्करियोत मी पूर्ण केलं. कारण यहूदा इस्करियोत सुद्धा त्याचा शिष्य होता आणि 3.5 वर्ष तो पण त्याच्याबरोबर चालत होता. आणि ज्यावेळेस ते 72 शिष्य गेले सुवार्ता सांगायला, या येशूचा प्रचार करायला, त्यावेळेस त्यांनी सुद्धा चिन्ह चमत्कार काढले होते. आणि त्याच्याबरोबर त्यांनी सुद्धा भूतांना, येशूच्या नावात त्यांनी भूतांना सुद्धा हाकललं होतं. प्रेज द लॉर्ड. पण नंतर भूतांनीच त्याला पछाडलं. ज्यावेळेस आम्ही आपली टेरिटरी, या जे कुंपण असतं ते सोडून बाहेर जातो ना, मग तो धोक्याचा मार्ग असतो.
म्हणून वचनामध्ये राहणं, प्रार्थनेमध्ये राहणं आणि विशेष करून पवित्रतेमध्ये जीवन जगणं ना, हे अत्यंत नेसेसरी. परमेश्वर आज्ञा पालनामध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही, या पवित्रतेमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. जर आम्ही पवित्रता सोडली आणि त्याच्याबद्दल जर पापामध्ये चालून जर पश्चाताप केला नाही, तर परमेश्वराने वचन सांगते की दाविदाला पण त्या कॉन्सिक्वेन्स, या त्याचे जे परिणाम आहेत, दुष्परिणाम, ते दाविदाला पण भोगावे लागले. बरोबर. म्हणजे सांगायचं उद्देश की परमेश्वराने जी आखून दिलेली धाव आहे ना, ती आम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही करत असतो त्यावेळेस आध्यात्मिकरित्या देवाच्या जे चालचलून या देवाची जी इच्छा आहे, देवाची जी योजना आहे ना, ती पूर्ण करत राहणं गरजेचं आहे. त्यामध्ये आम्ही स्वतःचं पण परीक्षण निरीक्षण करणं गरजेचं आहे. दुसरा असा वागतोय म्हणून कसं आहे की तुम्हाला माहिती असेल, जे मोठी अमेरिकेची इव्हेंजलिस्ट जॉयस मेलची होती, ती एकदा प्रार्थना करत असताना तिला वाटलं की मी एवढे प्रार्थनेमध्ये चालते, मी एवढे देवाच्या सानिध्यात चालते, पण मला हवा तसा रिस्पॉन्स माझ्या फॅमिलीकडून, या माझ्याबरोबर जी लोक चालतात मिनिस्ट्रीमध्ये, ते मला हवा तसा रिस्पॉन्स देत नाही. आणि म्हणून ती काय करत होती, ती प्रार्थनेमध्ये गेली आणि प्रार्थना करत असताना ती देवाला म्हटली की परमेश्वरा, पवित्र आत्म्याबरोबर बोलत असताना ती म्हटली की माझ्या मुलं मला काही बाबतीत मला त्यांच्या गोष्टी आवडत नाही, माझ्या हसबंडच्या काही गोष्टी आवडत नाही, माझ्या मिनिस्ट्रीमध्ये काही लोकांच्या गोष्टी आवडत नाही, आणि म्हणून मला प्रीचिंग करणं, या सहज चालणं आध्यात्मिक मध्ये मला कठीण होते. त्यावेळेस देवाचा आत्मा तिला स्पष्टपणे बोलला, प्रॉब्लेम त्यांच्यात नाही, तर प्रॉब्लेम तुझ्यात आहे. एवढी मोठी मिनिस्ट्री करणार आणि तिने स्वतः स्टेजवर ही गोष्ट सांगितलेली. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचं निरीक्षण, बाहेरच्या गोष्टीचं निरीक्षण करतो, त्यावेळेस आपल्या आतमध्ये असलेली गोष्ट आपण मिस करत असतो. म्हणून यात म्हटलेलं आहे की तुम्ही वचन हा तुमच्या समोर असलेला आरसा आहे. आणि आम्ही त्या वचनाद्वारे लोकांकडे बघायचं नाही, तर वचनाद्वारे आमच्या स्वतःकडे बघायचं. कारण ज्यावेळेस आम्ही आरशासमोर उभा असतो त्यावेळेस आपण मेकअप कसं केलेले, पावडर कशी लावलेली, भाग कसा पाडलाय, याकडे आपलं लक्ष असतं आणि आपण मग ठीकठाक करत असतो. पण आरशातून लांब गेल्यानंतर काय होतं, आपण विसरतो का, आपण समोर आरसा नसल्यामुळे आपल्याला आपल्या शरीराची, त्याला म्हणतो ना, मेकअप हे डागडुजी करता येत नाही. इन करणं, शर्ट म्हणा, या बाकीच्या गोष्टी हे करता येत नाही. म्हणून याकब काय म्हणतो, वचन हा कसा तुमच्या समोर असलेला आरसा. ज्यावेळेस आम्ही वचनात बघतो त्यावेळेस जगाकडे न बघता आम्ही स्वतःकडे बघायचं. प्रथम का की आम्ही कसं आहोत, आमच्यामध्ये राग आहे का, गर्व आहे का, अहंकार आहे का, मीपणा आहे का, या मी कोणाला जास्त ज्याला म्हणतो ना दोष देतोय का, द्वेष करतोय का. प्रेज गॉड. पुलपिट ही अशी जागा आहे ना की ह्याचा एक एक शब्द जो आहे ना हा ऐकणारा पकडतो आणि मग त्याच्यावरती कमेंट्स करतो. प्रेज गॉड. कळतंय तुम्हाला? कारण कधी कधी बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द लेफ्ट राईट होऊ शकतो. कारण काय आहे की देहाने उभा येतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्यामध्ये सुद्धा एक देह काम करत आहे. त्यामुळे काही गोष्टी बोलताना वाक्य इकडं तिकडं लेफ्ट राईट होऊ शकतं. वचन पूर्ण मिसमॅच होणार नाही, पण एखादं वाक्य होऊ शकतं, पण लोक ते सुद्धा पकडत असतात. बरोबर. माझं वागणं कसं आहे, माझं बोलणं कसं आहे, मी लोकांबरोबर कसा इंटरॅक्ट करतो, मी एखाद्या व्यक्तीबरोबर कसं बोलतो, एखाद्या व्यक्ती माझे संबंध कसे, माझी पत्नी कशी, माझे मुलं कसे. पास्टरच्या पत्नी मुलावरती जास्त लोकांचं लक्ष असतं. कळलं का तुम्हाला? म्हणजे हे का होतं माहिती का? कारण हा मानवी स्वभाव आहे. आमचा जो मेंढपाळ आहे, चालवणार आहे, ह्याच घर ठीक नसतं तर हा काय आम्हाला सुधारणार आहे? कळतंय तुम्हाला? म्हणजे मेंढपाळामध्ये सुद्धा ते गुण हवे जे वचनामध्ये जे लिहिलेत ना, ते गुण त्याच्यामध्ये सुद्धा दिसणं गरजेचं आहे. वचन काय सांगते,
अभिषेक असून केवळ उपयोग नाही, तर फळावरून तुम्ही ते झाड कसे आहे ते ओळखता. बरोबर, माझ्यामध्ये जर फळ आहे, कारण चांगले झाड काय फळ देते, झाड कसलं फळ देतं, चांगले फळ देते. बरोबर आहे. ज्याला म्हणतो सफरचंदचं झाड हे कडुलिंब देत नाही, सफरचंदचं झाड हे काटेचं, सफरचंदचं झाड काटे देत नाही, सफरचंदचं झाड सफरचंदच देतात, पण काट्याच्या झाडामध्ये सफरचंद येणार नाही. म्हणून एखाद्या व्यक्तीच्या स्वभावावरून तुम्हाला कळतं. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की याकोब काय म्हणतो माहिती का, तुम्ही बोलणारे कमी आणि ऐकणारे जास्त असतात. मी जगामध्ये असताना ज्यावेळेस मी आर्मी मधून आलो होतो, माझ्यामध्ये बोलण्याचं, दुसऱ्या व्यक्तीचं बोलणं खंडन करणं मला खूप आवडायचं. माझ्यामध्ये तो स्वभाव होता. कारण एखाद्या व्यक्तीचा माझ्या विचार कल्पना आहे, मला जे पटत नाही त्याच्या विरुद्ध जर बोलायला लागला तर मी तिथंच खंडन करायचो, नाही ते चुकतंय तुझं. पण हे चुकीचं आहे काय काय गोष्टी, कारण मला काय प्रत्येक गोष्ट मला माहिती असं नाही, कदाचित तो त्याच्यामध्ये तज्ञ पण असू शकतो, म्हणून त्याचं पण ऐकून घेणं गरजेचं आहे आपल्याला. तर कोण कशा प्रकारे बोलल, आत्मा कशा प्रकारे तुमच्याबरोबर बोलेल हे सांगू शकत नाही. कधी कधी अविश्वासणारा व्यक्ती सुद्धा तुम्हाला असं काय बोलून जातो, तुम्हाला एकदम कळतं, अरे हे आत्मेकडून मला आलेले संकेत आहे. पण मी ज्यावेळेस शब्दाचा स्पर्श झाला आणि 8 जानेवारी 2011 मध्ये फर्स्ट टाइम मी विलियम चर्चला जायला लागलो, आणि त्यावेळेस कळलं प्रॉब्लेम जगामध्ये नाही, प्रॉब्लेम माझ्यामध्ये. आणि मग देवाच्या कृपेने वचनात बसून प्रार्थनेत बसून मी ते बदलायचा प्रयत्न करत आहे. अजून मी परफेक्ट आहे असं मी म्हणत नाही, परफेक्ट फक्त एकच आहे, येशू ख्रिस्त. आपण ते परफेक्ट येशू ख्रिस्तापर्यंत जायची वाटचाल करत आहोत. ते होणार नाही म्हणत तेवढं परफेक्ट आपण होणार नाही, पण आपल्याला वचन सांगते की ख्रिस्ताचं प्रतिरूप बनेपर्यंत आपल्याला आपली धावायची. म्हणून पाऊल म्हणतो ना की मी अजून पूर्ण केलंय असं नाही, आपल्याला अंशतः दिसतं आणि अंशतः प्रगट होतं. म्हणजे आम्ही जे बघतोय ना ते आमच्या मानवी विचार कल्पनाच्या पलीकडचं गोष्ट आहे. अजून आम्हाला पूर्ण आध्यात्मिक गोष्ट कळलेली नाही. आज जवळजवळ 15-16 वर्ष, आता पास्टर दिनाकरण नाव तर ऐकलं असं, एवढे मोठे पास्टर्स होते ते 40 वर्षानंतर ते प्रीचिंग मध्ये म्हणतात की मी अजून एवढे लाखो करोडो लोकांना त्यांच्या सभेत मधून ते आशीर्वादित झालेले. अशी व्यक्ती म्हणते की मी येशू ख्रिस्ताच्या जागेला सुद्धा अजून स्पर्श केला 40 वर्षानंतर. तर आपण कोण आहोत? आपण तर कशातच नाही. म्हणजे सांगायचा उद्देश की ज्यावेळी जयश्रीने प्रार्थना केली, देवाचा आत्मा म्हणा प्रॉब्लेम तुझ्यात आहे. आणि मग ज्यावेळेस तिने पश्चाताप केला, देवाच्या आत्म्याने अनेक गोष्टी तिला दाखवल्या आणि मग तिने स्वतःमध्ये बदल घडून आणला. आणि मग अशा प्रकारे तिचं कार्य चालू झालेला की मग तिने काही काही गोष्टी, बॅटलफील्ड ऑफ माइंड जे पुस्तक तिचं खूप फेमस आहे, ते जर तुम्हाला कधी मिळालं तर वाचा, खूप छान. मनाच्या विचार कल्पनाचे जे युद्ध आहे ना त्याच्याबद्दल खूप ठीक पुस्तक आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याने वाचावं असं पुस्तक आहे. ते मराठीमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे, बॅटलफील्ड ऑफ माइंड. ते इथं काय म्हटलेले की ह्यावरून तुमच्या सर्व छळात व शोषित असलेल्या संकटात तुम्ही जी सहनशीलता व विश्वास दाखवता, हे महत्वाचं आहे की सहनशीलता आणि विश्वास फक्त असून उपयोग नाही, तर विश्वासाबरोबर काय लागतं? धीर. आणि धीरानंतर सहनशीलता येते. विश्वास एकटा टिकू शकत नाही. जर तुमचं संकट या समस्या आहे, तर जसं म्हटलंय ना, संकट आणि शोषित असलेले संकट आणि त्याच्यामध्ये अडचण, त्याच्यामध्ये आम्हाला काय करावं लागतं. पण तो जर एक्सटेंड झाला, जर आजार म्हणा या प्रॉब्लेम म्हणा, संकट म्हणा या छळ हा जर 1 महिना 2 महिना 6 महिने वर्ष जर चालला ना, तर विश्वास एकटा टिकणार नाही. त्याला धीराची गरज लागते. आणि धीर पण पुढे जाऊन धीर पण लडखडून पडत.
त्याला मग सहनशीलतेची गरज लागते. कळतं तुम्हाला? नाही कळलं. कसं आहे, माझा विश्वास आहे वचनावरती, मी चाललोय विश्वासामध्ये. ओके, विश्वासामध्ये चाललोय. विश्वासात मला एखादा समजा काहीतरी प्रॉब्लेम आहे, आजार झालेला आहे, पण प्रार्थना करतोय तरी अजून बरा व्हायला तयार नाही. तर मला काय करायचं? धीर धरायचं. नाही, देव बरं करत, देव बरं करत, देव सोडवत, देव सोडवत, देव सोडवत. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 6 महिने झाले, आजार अजून वाढतच चाललेला आहे. मोठ्या डॉक्टरकडे गेलो, मोठे सेवकांकडे गेलो, बदलच व्हायला तयार नाही. मग त्याच्या पाठीमागे मग लागते सहनशीलता. मग सहनशीलतामध्ये काय होतं माहिती का? ज्यावेळेस आम्ही सहन करत राहतो, वचनामध्ये राहतो, प्रार्थनेमध्ये राहतो, काही प्रॉब्लेम असे असतात ना, काही प्रॉब्लेम आमच्या मुळेच क्रिएट झालेले असतात. कळतंय तुम्हाला? आमच्यामध्ये असं काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळं आम्हाला देव त्या गोष्टी दाखवत असतो की ह्याच्यामध्ये सुधारणा कर. कदाचित ते व्यसन असेल, कदाचित ते स्वभाव असेल, कदाचित ते एका व्यक्तीचा द्वेष असेल. वचन काय सांगते की प्रार्थना करत असताना प्रथम आपल्या भावाची जाऊन क्षमा कर, क्षमा माग, बरोबर आहे, आणि मग प्रार्थना कर. भावाला रात्रभर तू जोडे मारतोय आणि देवाला म्हणतो देवा माझा आजार बरा कर. काही स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये देव कार्य करत असताना आहे ना, आपल्याला पण काहीतरी शिकवत असतो. ज्यावेळेस आपण सरेंडर होतो, आत्म्याला म्हणतो देवा माझ्यामध्ये असलेली उणीपेशी, म्हणजे 51 जे स्तोत्र दावीदाने लिहिलेले 51 बेस, त्यांनी बेविचाराने जो खून केला होता त्याच्याबद्दल आणि त्या संदेश त्यांनी त्याला सांगितलं होतं, तिने पश्चाताप केला. कारण तो जुना करार होता, पश्चाताप केला आणि पश्चाताप करून परमेश्वराची क्षमा मागितली त्यांनी. आणि क्षमा मागितल्यानंतर पण जे कॉन्सिक्वन्स होते, कारण जुना करार काय होता, डोळ्याला डोळे आणि हाताला हात आणि पायाला पाय. त्याच्या मुलांनीच त्याच्या विरुद्ध कार्य केलं आणि राज्यावरती त्याला सोडावे लागले, त्याला पळावं, डोंगरावरती पळावं लागलं. भयंकर परिस्थिती दाविदाची झाली. कळतंय तुम्हाला? म्हणजे काही गोष्टी अशा असतात की त्याने पश्चाताप जरी केला तरी त्याला काही गोष्टी सहन कराव्या लागल्या, त्या गोष्टीतून जावं लागलं त्याला. का माहिती का? पण त्याने काहीतरी चुकीची गोष्ट केली होती, पण त्यांनी पश्चाताप केला म्हणून देवाने त्याला त्याच्या शरीराला क्षमा केलेली, त्याच्या आत्म्याला क्षमा केली. पण तो जुना करार असल्यामुळं काही गोष्टी जुन्या करारानुसार, नियमानुसार त्याला परिपूर्ण कराव्या लागल्या. पण हा नवीन करार आहे. नवीन करारामध्ये काय माहिती का? ख्रिस्ताचं रक्त आपल्या मध्यस्थीसाठी. पण ख्रिस्ताचं रक्त मध्यस्थीसाठी असतं तर देवाचं वचन सुद्धा दिलेलं आहे. मग या वचनानुसार त्यावेळेस आपण विश्वास ठेवतो, विश्वासामध्ये चालतो. आज तुम्ही विश्वासामध्ये आहात इथं, पण जर प्रॉब्लेम समस्या तुमच्यामध्ये आहे तर विश्वास टिकत नाही. 2-3 महिन्यांनी तुमचा आधार जर असेल तर तुम्हाला काय लागतं? धीर लागतो. नाही, देव सोडव, देव करत, देव करत. मग देवाच्या सहनशीलतामध्ये काय, देवाचा आत्मा काही गोष्टी आम्हाला प्रगट करतो की कशामुळे होते, बरोबर, की हा प्रॉब्लेम कशामुळे, ही समस्या कशामुळे. आणि मग ते झाल्यानंतर परमेश्वर त्या समस्यामधून सहनशीलता आपण केल्यानंतर त्या समस्यामधून, या त्रासातून, आजारातून आपल्याला काय करतो? मुक्त करतो. पण आपण त्याच्यातून काहीतरी शिकतो. आमच्यामध्ये असलेले जे त्या आमच्या फांदीला लागलेले जी कीड आहे ना, ते देव साफसूफ करत असतो आणि आपण साफसूफ करण्याची परवानगी त्याला द्यावी. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात, माझ्या बंधू, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलेलं आहे इथं? नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं. परीक्षा म्हणजे संकट, छळ. आताच आपण थेसलोनिकस पत्रामध्ये बघितले, बरोबर. त्या परीक्षा असतात देवाकडून. देव परीक्षा करत घेत नाही, देव काही गोष्टीत सूट देतो सैतानाला, पण तरी त्याचा कंट्रोल असतो आमच्यावरती, या सैतानावरती. प्रेज द लॉर्ड. त्याचा सैतानावरती कंट्रोल असतो. या योवाला म्हणतो ना, फक्त त्याच्या जीवाचा नाश करू नको. त्याच्या पहिल्यांदा तो म्हणतो धनसंपत्तीचा पर्यंत पोहोचतो, दुसऱ्या वेळेस म्हणतो त्याच्या शरीराला त्रास झाला ठीक आहे, पण जीवाचा नाश करायचा नाही.
देवाचा कंट्रोल असतो. का माहिती का? कारण योग, कधीतरी आपण योगाबद्दल पण शिकूया की योगामध्ये काय कमी होत्या, म्हणून योगावर हे परीक्षा आल्या, हे पण आम्हाला शिकणं गरजेचं आहे. की वचन सांगते की नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते, तर तुम्ही काय करा? आनंदच माना. अवघड आहे, अवघड आहे, बरोबर. पण वचन सांगते, प्रेज गॉड. तो म्हणतो जर परीक्षा आल्या तर आनंदच माना. का माहिती का? की तुमची छाटछूट होते आणि कीड काढण्याचा समय आता आलेला आहे. आणि इथं परीक्षा म्हटल्यावरती प्रत्येक व्यक्तीची परीक्षा आहे, प्रत्येक जण शाळेत गेलेला आहे. परीक्षा कशाला होती? एखाद्याची परीक्षा का होत असते? नाही, दुसऱ्या क्लासमध्ये काय असाही दुसऱ्या क्लासमध्ये जाशील तू. परीक्षा साठी का परीक्षा होते एखाद्या व्यक्तीची? की ते वर्षभरात जे शिकवलेले ते तुम्हाला कितीपर्यंत कळलेले. दररोज संडे मध्ये तुम्ही वचन वाचता, ऐकता येतं. एखादा व्यक्ती येतो एवढ्या वचन सांगायला येतं, तर तुम्ही ऐकले कधी, किती ऐकले, आणि ऐकले त्याचा प्रतिसाद तुम्ही कसा देताय विश्वासाने, त्यासाठी परीक्षा असते ती. प्रेज लॉर्ड. वचन हे एवढं सोपं नाहीये. वाचना ज्या असतात ना, वचन कशाला आहे की तुमच्या परीक्षेमध्ये तुम्ही टिकून राहावं आणि तुमची उन्नती व्हावी. प्रेज लॉर्ड. कळतंय तुम्हाला? परीक्षा ह्या असतात, येतात या तुमच्या उन्नतीसाठी. म्हणून तो म्हणतो आनंद करा. आनंद असं का म्हटलेलं त्यांनी? परीक्षेमध्ये आनंद करा म्हणजे काहीतरी तो प्रमोशनचं पण सांगतोय ना. प्रेज लॉर्ड. जे काही वचन शिकलेले ते वचन तुम्ही कसं धरलेले, वचनामध्ये कसं तुम्ही टिकवले. पण पुढे बघा काय दिलेले, तिसरं वचन. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. हा, विश्वासाची काय पारख. परीक्षा कशाला असते? विश्वासाची पारख. विश्वास कुठून येतो? वचन ऐकलेली. कळलं तुम्हाला? वचन ऐकलेली पारख होणार तुमची. प्रेज लॉर्ड. आगीतून ज्या सोनं एखाद्या भट्टीत टाकलं जातं, ते काय होतं? अशुद्धता निघून जाण्यासाठी असते. मग त्याची पारख होती की बाबा 21 कॅरेट, 24 कॅरेट, 28 किती असतात मला माहिती नाही. अशुद्धता त्याच्यातून निघण्यासाठी टाकलेलं असतं. ती पण एक परीक्षा असते सोन्याची. टेस्टिंग मधून जावं लागतं सोन्याला. तसं आम्ही विश्वासाची आपली पारख होणार वचन सांगते तिथं. आणि विश्वासाचं सांगते. विश्वास कुठून येतो? वचनातून येतो. प्रेज लॉर्ड. आम्ही हे पारख झालेली धीर उत्पन्न होतं असं म्हटलेलं. मी तुम्हाला म्हटलं ना, सहनशीलता आधी धीर. प्रेज लॉर्ड. बरोबर. म्हणजे धीर, विश्वास एकटा टिकत नाही, विश्वासाला धीराची गरज लागते. धीर सपोर्टला असतो. प्रेज लॉर्ड. ही पारख आहे की तुमच्या वचनानुसार तुम्ही कशा प्रकारे प्रतिसाद देता वचनाला. आणि ज्यावेळेस आम्ही योग्य प्रकारे वचनाला प्रतिसाद देऊ त्यावेळेस आमच्यामध्ये धीर उत्पन्न होतो. का माहिती का? की ज्यावेळेस आमच्या वर परत कधी परीक्षा आली, एखाद्या व्यक्तीवरती परत कधी परीक्षा आली ना, तुम्ही त्याच्या पाठीमागे साक्षरूपी उभे राहता. तेव्हा भाऊ घाबरू नको, माझ्यावर पण परीक्षा घ्यायची. आणि मी तुम्हाला का सांगितलं? कारण मला पण विश्वासामध्ये त्या पारखेमधून जावं लागलं, कारण मी बदलण्यास तयार नव्हतो. म्हणून त्या संकट समस्या माझ्यावरती छळ अशा प्रकारे आला की दुसरा व्यक्ती म्हणायला लागला, अरे बाबा तुम्हाला तो भगवान आहे ना, बायबल तो तुम्हीच पडते हो ना, मग तिथं काय नाही जात तू. प्रेज लॉर्ड. बरोबर. आम्हाला कधी कधी बाहेरच्या पण लोकांचं काही काही शब्द ऐकणं गरजेचं असतं. प्रेज लॉर्ड. म्हणून मी म्हटलं ना, याचा म्हणतो ऐकणारे असा तुम्ही. कधी कधी काय होतं माहिती का? एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही एखाद्या विश्वासणाऱ्या समोर बसताना, जर तुम्ही स्पिरिच्युअली स्ट्रॉंग असताना, त्याच्या 2-3 शब्दाने या 5 मिनिटाच्या संभाषणाने त्याचा आत्मिक उन्नती कशी आहे ना, हे तुम्ही पटकन ओळखू शकता. जर तुम्ही आत्मेमध्ये स्ट्रॉंग असला.
एखादा व्यक्ती माझ्या समोर आला ना, एखाद्या सेवकासमोर आला ना, तो त्याचं ऐकतो का? सेवक जास्त बोलत नाही, तो त्याचं ऐकून घेतो. त्यावेळेस त्याला त्याच्या आत्मेची किती उन्नती, विश्वासाचा स्तर काय, धीराचा स्तर काय, हे लगेच कळायला लागलं. मग त्यानुसार तो गाईड करतो त्याला, त्यानुसार त्याला समजून सांगतो. एखाद्या व्यक्तीला विश्वासामध्ये स्ट्रॉंग नसलं तर तुम्ही काय म्हणणार त्याला? प्रार्थना कर, विश्वासात राहा. प्रेज लॉर्ड. बरोबर. म्हणजे सांगायची गोष्ट कशी की विश्वासाची पार उतरल्याने धीर उत्पन्न. हा 4थं वचन. आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही पुढे न होता धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. प्रेज लॉर्ड. म्हणजे समस्या आल्या तर पूर्ण कार्य करू द्या. का माहिती का की आनंदच मान. कारण परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडवून आणत आहे. तुमची उन्नती, प्रोग्रेस होत आहे. छळ संकट तुम्हाला जीवानशी घेऊन जाणार नाही पृथ्वीवरून, जर तुम्ही विश्वासणारे असाल तर. त्याच्यामध्ये तुमची छाटछूट होणार, तुमच्या स्वभावामध्ये बदल होणार, तुमच्या स्पिरिच्युअली आध्यात्मिक गोष्टीमध्ये बदल होणार. जो मी जगामध्ये चालत होतो पूर्वी 2011च्या आधी, जो मी स्वतःला तुर्लम खान समजत होतो, त्या मला कळलं मी कशातच काय नाही, मी झिरो आहे. आणि ज्यावेळेस झिरो होऊन आपण परमेश्वराकडे येतो, आपला अंतःकरण ओढतोय, तेव्हा मी कोणीच नाहीये. माझ्यामध्ये असलेल्या कमी पेशी बदलतो, माझ्यामध्ये छाटछूट करायची पवित्र आत्मा मी तुला परवानगी देतो. पवित्र आत्मा बाय फोर्स तुमच्यामध्ये कार्य करत नाही जर तुम्ही परवानगी दिली नाही. तो असतो जर तुमच्यामध्ये, पण तो कार्य करू शकत नाही जर तुमच्या परवानगी शिवाय. पण ज्यावेळेस तुम्ही त्याला परवानगी देता की देवा माझ्या जीवनामध्ये बदल कर, माझ्या स्वभावामध्ये बदल कर, माझ्या वागण्यामध्ये बदल कर, माझ्या वाचनामध्ये मी तेवढा उपलब्ध होत नाही, त्यामध्ये मला शिकव, वचनातर्फे शिकव, सेवकातर्फे शिकव, प्रार्थना कशी करायची ते शिकव. काही काही गोष्टी आपल्याला पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये कार्य करायला परवानगी देणं गरजेचं आहे. आणि आपण ज्यावेळेस परवानगी देतो त्यावेळेस देवाचा आत्मा आमच्यामध्ये प्रखरित काम करायला लागतो, आमचं जीवनच बदलून जातं. कारण आपण विश्वासामध्ये स्ट्रॉंग होतो, धीरामध्ये स्ट्रॉंग होतो, सहनशीलतेमध्ये स्ट्रॉंग होतो. तर ती पारा नाही. प्रेज लॉर्ड. परमेश्वराला तुमच्या विश्वासामध्ये तुम्ही स्ट्रॉंग राहणं का गरजेचं आहे माहिती का? की तुमचा वापर परमेश्वराला त्याच्या राज्यासाठी करायचा. प्रेज लॉर्ड. थोडक्यातच जर संकट आलं आणि सेवकच 1 2 3 म्हणून पळून गेला तर मेंढर तर गेलीच. एक विधर्मी व्यक्ती मला का सांगतो की तिथं जा, तर त्याच्या जीवनामध्ये काहीतरी काम झालंय ना, त्याला सत्य अनुभव आलेला आहे ना. प्रेज लॉर्ड. तो मला का सांगतो? प्रत्येक काहीतरी सत्याची त्या ठिकाणी जाऊन सत्याचा स्पर्श त्याला झालेला आहे. नंतर त्याने पुढे जाऊन ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला त्याने नंतर 5-6 वर्षानंतर. पण त्यावेळेस सांगताना तो त्याचं कार्य करत होता. तर देव हळूहळू एखाद्या व्यक्तीमध्ये काम करतो. एकदम 40-50 वर्षात झालेल्या गोष्टी एकदम बदलणार नाही. सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल, पण परमेश्वर हळू पवित्र आत्मा त्याच्या योगे बदलत असतो. मग तिने मला का सांगितलं? आणि दुसरी गोष्ट की आपल्याला सांगितलं तर आपण वाईट मागून घेता कामा नये, आपण त्याचा स्वीकार करावा. इथं मोठा प्रॉब्लेम आहे. कारण आपल्याला स्वीकार करायचं जर नाही तर ह्याच्यात देवाचा तोटा नाही, आपला तोटा आहे. हा म्हटलं ना की पेत्राला येशू म्हटला अरे सैतानाला निघून जा. ज्यावेळेस पेत्र म्हटला येशू ख्रिस्ताला तू पुरस्कार घेऊ नको, मी पुरस्कार घेतो तुझ्याऐवजी. बरोबर. येशू म्हटला अरे सैतानाला निघून जा. पेत्र म्हटला का 3.5 वर्ष मी मासे बिझनेस सोडून तुझ्या पाठीमागा आलो आणि शेवटी मिळालं काय फळ? अरे सैतानाला निघून जा. या आवड आहे. प्रेज लॉर्ड. पण येशू त्याला म्हणत नव्हता, त्याच्यामध्ये असलेल्या सैतानाला म्हणत होता. शेवटी पेत्राची प्रीती होती त्याच्यावरती. 3 वेळेस त्याने जाऊन नाकारलं. कारण येशू म्हटलं की कोंबडा आरवेपर्यंत 3 वेळेस तू नाकारशील. पेत्र म्हटला असं होणारच नाही.
आणि मग ज्यावेळेस आरवला कोंबडा त्यावेळेस तो रडला, तो त्याला कळलं, त्याने स्वीकार केला की माझी चूक झालेली, मेरी गलती हो गई. प्रेज लॉर्ड. त्यामुळे आपण पण जर स्वीकार करण्यास सक्षम असू, परीक्षेमध्ये आपण धीर धरण्यास सक्षम असू, देवाला कार्य करण्यासाठी मोकळीकता देऊ ना, तर वचन काय सांगते, तुम्ही धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही पूर्ण न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कधी पूर्ण नाही पडणार, कशामध्ये माहिती का, देवाच्या वाचनाच्या ज्ञानाद्वारे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आध्यात्मिक गोष्टी शिकताल, परिपूर्णतेकडे जाणारा मार्ग तुम्ही धरलेला आहे. आपल्या जीवनामध्ये कार्य करायचे काय दिलेले, मोकळीकता दिलेली. प्रेज द लॉर्ड. आणि वचन सांगते, जसं आपण म्हटलेले पाचवं वचन जे मी तुम्हाला सांगितलं होतं, जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असते त्याला मिळेल. प्रेज द लॉर्ड. कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर, मी मागच्या वेळेस सांगितलं 7 आत्मे देवाचे आपण पाहिलं, बरोबर आहे ना. आणि ते 7 आत्मे म्हणजे पवित्र आत्म्याच्या छटा आहेत. कोणी शिक्षक शिकवतो, तो काउन्सिलिंग करतो, तो कोण ज्ञान देतो, कोणी वचन सांगते की येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार करत असताना पवित्र आत्मा आमच्या विचार कल्पनामध्ये एखादा व्यक्तीने येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार केलेला नाही, तो वचनाद्वारे तो त्याच्या विचार कल्पनामध्ये पण कार्य करत असतो की हे जे वचन ऐकतं ना हे सत्य आहे म्हणून. म्हणजे पवित्र आत्म्याचे ह्या वेगवेगळ्या छटा आहेत. तो एखाद्या व्यक्तीला दोष दाखवतो त्याचा, पण दोषी ठरवत नाही. नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो, पवित्र आत्मा तुम्हाला दोष दाखवतो पण तुम्हाला दोषी ठरवत नाही. प्रेज द लॉर्ड. कळते तुम्हाला. म्हणून येशू पण म्हटला, मी तुला दोषी ठरवत नाही. प्रेज द लॉर्ड. बरोबर. कारण मी तारण देण्यासाठी आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. आणि पवित्र आत्म्याने ज्यावेळेस आपल्याला दोष दाखवतो त्यावेळेस आपण स्वीकार करायचा, जेव्हा माझ्याकडे चूक झाली, मी गुडघ्यावरती जातो, मी पश्चाताप करतो, माझ्यामध्ये बदल घडवू नका. आणि ज्यावेळेस आपण छाटछूट करण्यासाठी, जे कीड काढण्यासाठी परमेश्वराला परवानगी देतो ना, मग आमच्या जीवनामध्ये वचन सांगते की कशातही उणे न होता अखंडता परिपूर्णता प्राप्त व्हावी. प्रेज द लॉर्ड. त्या ज्ञानामध्ये, त्या संकटामध्ये, प्रॉब्लेममध्ये, समस्यामध्ये मी काय डिसिजन घ्यावं, मी कशा प्रकारचा मार्ग अवलंबावा, बरोबर, मी कोणाला भेटावं, कोणाला भेटू नये, माझ्या जीवनामध्ये काय गुन्हा आहे, हे ज्यावेळेस पवित्र आत्मा ज्ञानाने दाखवतो, समंजसपणाने दाखवतो, गायडन्स करतो, काउन्सिलिंग करतो ज्याला म्हणतो ना आपण, आणि देवाचा भय धरायला आपल्याला शिकवतो ना, मग आपल्यामध्ये वचन सांगते की विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतं. धीराला आपलं कार्य पूर्ण केल्याने काय होतं की कशाचे आम्ही उघड पडत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून ज्ञान सुद्धा महत्वाचं आहे. पुढे जाऊया आपण. प्रदर्शक आहे तो न्याय हा की ज्यासाठी तुम्ही दुःख शोषित आहात, त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे. प्रेज द लॉर्ड. वचन सांगते की तुमच्या सर्व छळामध्ये, शोषित असलेल्या संकटामध्ये, सहनशीलतेमध्ये जो विश्वास तुम्ही दाखवता त्याबद्दल देवाची मंडळीतून आम्ही स्वतः वाटणी करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे संकटात छळामध्ये काय दाखवतात, ते विश्वास दाखवतात ते थेसलोनिकरीस मंडळी. म्हणून ऍप्रिशिएट करतो. पाऊल म्हणतो मी तुमची वाटणी करतो, मी तुम्हाला काय करतोय, शाबासकी देतो तुम्हाला की तुम्ही योग्य चालचलने, तुम्ही विश्वास धरून आहात, येशूला धरून आहात, तुम्ही तुमच्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी पवित्र आत्म्याला परवानगी दिलेली. आणि म्हणून म्हणतो की देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरवले जावं. या सृष्टीमध्ये आपण चालत असताना ज्यावेळेस आपण सहन करतो, छळ सहन करतो, ज्याला म्हणतो संकट सोसतो ना आपण, त्यावेळेस वचन सांगते की आपण देवाच्या राज्याला कसं होतं, योग्य ठरवलं जातं. का हा आमचा न्याय आहे जो काय पृथ्वी चालवते. आणि वचन सांगते देवाच्या राज्याला यथार्थ न्यायाचे प्रतीक आहे. तो न्याय हा की तुम्ही दुःख शोषित आहात, त्या देवाच्या राज्याला योग्य ठरवलं जावं. देवाच्या राज्याला एक वेळेस आपण देवाचं राज्य आणि स्वर्गाचं राज्य आहे ना, यामधलं डिफरन्स आपण बघूया. तुम्हाला काय वाटतं, देवाचं राज्य आणि स्वर्गाचं राज्यामध्ये फरक आहे का नाही? राज्य आणि स्वर्गाचं राज्य
दोन वेगळ्या गोष्टी आहेत. देवाचं राज्य वेगळं आहे, स्वर्गाचं राज्य वेगळं आहे. Praise the Lord. देवाचं राज्य हे उत्पत्तीच्या आधीपासून चालत आहे. तर स्वर्गाचं राज्य जे आहे हे येशू ख्रिस्ताच्या काळापासून पुढे चालू आहे. याबद्दल आपण एकदा डीप मेसेज आहे हा आपण एकदा नंतर शिकूया. देवाचं राज्य आणि स्वर्गाचं राज्य. Praise the Lord. वचन सांगते की देवाच्या राज्याला योग्य ठरवलं जावं. देवाच्या राज्याला योग्य ठरवलं. देवाच्या राज्यामध्ये Praise the Lord. कळते तुम्हाला? देवाच्या राज्याला तो व्यक्ती काम करू शकतो जो स्वर्गाच्या राज्याच्या वाटेकरू झालेला आहे. तो देवाचं राज्य करू शकतो, मध्ये काम करू शकतो. ओके, नीट लक्षात ठेवायला गोष्टी. तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची परतफेड संकटाने करणे, बरोबर. तुमच्यावरती जे संकट आणतात, छळ आणतात, बरोबर, माणसं, लोक, जगिक लोक, त्यांची परतफेड कोण करणार आहे? संकटाने देव करणार आहे. आपण संकट त्रासामध्ये धीर वचनानुसार ज्यावेळेस आपली पारख होती, आपण वचनामध्ये धीर धरतो, सहनशीलता करतो, हे आपण परमेश्वराच्या न्यायाचं प्रतीक दर्शवतो की ते देवाने आमच्यावरती आणलेले, आमच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी. त्याला आम्ही मान्य करतो आणि आम्ही काय करतो? परमेश्वराच्या नावात पश्चाताप करतो, परमेश्वराची क्षमा मागतो जर आमचं चुकलं असेल तर, आणि परत त्याच्या वाटचालीमध्ये चालतो. पण जग जे आहेत हे पश्चाताप करत नाही, जग वचनाला मानत नाही, त्यामुळे विश्वासाची पारख त्यांची होऊ शकत नाही. कळतंय तुम्हाला? वचनानुसार विश्वासाची पारख होते, असं म्हणजे विश्वासाची पारख होती. ज्याला वचनाला मानत नाही म्हणजे त्यांची पारख होत नाही, पण ते विश्वासणाऱ्यांवरती संकट आणतात, ते विश्वासणाऱ्यांच्या सुवार्ता कार्यामध्ये कार्य करतात, अडथळे आणतात, बरोबर. का ते वचन सांगते स्त्रीची संतती आणि सर्पची संतती एकमेकांना परस्पर वैर स्थापन केलेले आहे, त्यामुळे ते विरोध करणारच तुम्हाला. पण या जगाचा अधिपती वचन सांगते की अजून सैतान आहे, पण विश्वासणाऱ्यांवरती त्याचा अधिकार नाहीये. हेच तर आपल्याला माहित नाही. आपण सैतानाला जेव्हा दरवाजा उघडतो, ये बाबा दरवाजा नाही तर खिडकीतून तरी ये, मग तो येतो. मग आपण म्हणतो पास्टर साहेब कुठे आहेत तुम्ही? रात्रीचा 2 वाजता फोन करू, पास्टर साहेब कुठे? आणि मी इथंच आहे. काय झालं? असं झालं. काय केलं? नाही, भावाने जास्तच हे केलं, दिले 2 ठेवून त्या. मग आता काहीतरी केस चालू आहे, प्रार्थना करा म्हणलं. पहिल्या तर क्षमा मागा. नाही, हे आमच्याच्याने होत नाही. मग आम्ही नाही काय करू शकत, मी वाचनाबाहेर नाही जाऊ शकत. म्हणजे काही गोष्टी कशा आहेत, आपण स्वतः केल्यानंतर काय करावं लागतं ते आपल्याला भोगावं लागतं, बरोबर. आणि मग पण जर आपण आपल्यामध्ये असलेल्या उणीविषयी जर कबूल केलं, पश्चाताप केला, भावाला नाही बाबा माझ्याकडून चूक झाली, तर क्षमा मागितली, तर ते ब्रोकन रिलेशन या तुटलेलं रिलेशन काय होतं? परत जोडलं जाईल. बरोबर. कारण हा सुद्धा देवाचा आहे, हा सुद्धा देवाचा आहे. बरोबर आहे. करेक्ट आहे ना? आपण हेने पण विश्वास ठेवला आणि हेने पण विश्वास ठेवला, दोघांची लागली भांडण. देव म्हणतो आता मी काय करू? हा पण एक दोघांची भांडण आहेत, पण हा म्हणतो की जाऊ दे बाबा, मी माझ्या भावाला क्षमा केली. तर ज्यांनी क्षमा केली त्याच्या बाजूने देव उभा आहे, आणि ज्यांनी क्षमा नाही केली देव त्याच्याकडं, त्याच्या विनंतीकडे काही करू शकणार नाही, कारण वचनानुसार चालतोय क्षमा करणारा. कळतंय तुम्हाला? थोडक्यात असलं तरी हे थोडे छोटे गोष्टी पण सिक्रेट गोष्टी आहेत, हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आत्मिक ज्ञान जे आहे ना, आम्हाला ज्यावेळेस कळतं ना त्यावेळेस ह्या गोष्टी. दुसरी गोष्ट असं की काही गोष्टी असतात, आता एखाद्या मध्ये काही प्रॉब्लेम, समस्या आहे, स्वभाव म्हणा, व्यसन म्हणा, काही गोष्टी असतात. आपण म्हणतो की काही गोष्टी सुटत नाही, म्हणजे सुटत नाही तर देवाकडं प्रार्थना करा, देवाकडं विनंती करा. आम्ही पण तसेच होतो. मी खरंच म्हणजे सांगायचं उद्देश की विश्वासणारा असं, म्हणजे विश्वास कुटुंबामध्ये जन्मला असणं म्हणजे आपण ख्रिश्चन होत नाही.
अंतःकरणामध्ये ख्रिस्त आहे का? ख्रिस्ताचा प्रकाश अंतःकरणामध्ये आहे का? बरं, अंतःकरणामध्ये ख्रिस्त आहे पण स्वभावामध्ये दिसतोय का? ते महत्वाचं आहे. बरोबर आहे. आमचं जे काय खाणं पिणं सुटलंय का? आमचा स्वभाव बदललाय का? हे पण महत्वाचं आहे. सुटणं एवढं वचन सांगतं ना की काय ब्रदर ते काय सुटतच नाही, असं कसं नाही सुटत. विश्वास नाही त्यांचं सुटत तुमचं सुटत नाही. त्यांच्याकडे तर देव नाही, आपल्याकडे तर देव आहे. त्याची मदत घ्या. तो आहे ना मदत करायला. वचन सांगते की पवित्र आत्मा त्यासाठी ठेवलेला आहे आणि तो करतो मदत. ज्या दिवसापासून मी निश्चय केला की देवाच्या विश्वासामध्ये चालाय, देव मला म्हटलं की तू चाल, तुला प्रगटीकरणा गोष्टीसाठी निवडलेले, आत्मिक गोष्टी प्रगट करण्यासाठी मी तुला गोष्टी शिक्षक म्हणून प्रथमतः म्हटलं की तुला शिक्षक, बायबलचं शिक्षक म्हणून निवडले. मी त्याच्यामध्ये विश्वासाने चालत राहा. मी पहिल्यांदा नाही म्हटलं, पण काही देवाच्या सेवकांनी माझ्यावरती असलेलं पाचारण सांगितलं की तुला हे पाचारण देवाने दिलेले. स्पष्ट मी सांगतो, माझी बिलकुल इच्छा नाही. एखादा व्यक्ती प्रॉफेसी करतोय, जर मी याच्यावरती प्रॉफेसी करतो तो मोठा प्रॉफिट बनशील, असा प्रॉफिट नाही बनत तो. जर खरं पाचारण असलं ना तर मी त्याच्या पाचारणाचं फक्त कन्फर्मेशन देतोय. नीट लक्षात घ्या, मी त्याच्या पाचारणाचं कन्फर्मेशन, पाचारण त्याला ऑलरेडी देवाकडून आहे. मी कन्फर्मेशन देतो की बाबा तुला याला देवाने निवडलेले. ह्याला देवाने निवडलं नाही. समजा मी म्हटलं ना तुला देवाने निवडले, तो बिचारा काम धंदा सोडून लागला बायबल घेऊन चालायला. कळते तुम्हाला काय होणार? नोकरी धंदा केला, घरामध्ये अन्न पाणी नाही, आणि मग प्रॉब्लेम काय होणार? कुटुंबाची अवस्था भयानक होईल. पण तुला नोकरी सोडायला देवाने सांगितलंय का? फुल टाइम मिनिस्ट्री मध्ये यायला तुला देवाने सांगितलं का? नाही. आत्म्याकडून तुम्हाला कन्फर्मेशन मिळते. आतमध्ये येतं पवित्र आत्मा स्पष्टपणे बोलतो, आणि तुम्ही वायबल होत नाही त्याने की डाऊट खात नाही तुम्ही. तुम्हाला बोलवलंय नाही बोलवलंय, नाही बोलवलंय बोलवलंय. एखाद्या देवाचा सेवकाला पा. दुसरी गोष्ट, प्रीचिंग करताना एक व्यक्ती आला का असं चालू असताना आमच्या शुक्रवारच्या मीटिंगला मला तोंडावरती म्हटलं तो खोटा संदेश आहे सरळ, पण मला आतमध्ये माहिती ना मला बोलवलंय का नाही. तो एखादा व्यक्ती बोलतोय म्हणून मी त्याने वायबल होणार ना तो असं का म्हटला. 1.5 वर्षांनी परत तो आला, त्या ब्रदर माझ्याकडून क्षमा मला वाचून चुकलं, आणि आता तो आमच्या बरोबरच येऊन बसतो. मी नाही बोलवलं त्याला, मंडळीतल्या कोणी जाऊन सांगितलं नाही. तो बघतोय की चालू आहे, काम चालू आहे, काम चालू आहे, अजून संपत नाही. विचार कर. पण कसं आहे माहिती का, मी स्वतःची वाकणी करत नाही. मी सांगतोय की ज्यावेळेस आत्मेमध्ये तुम्हाला कन्फर्मेशन मिळतं ना, मग मला पुढे पाहू नका. मग देवाच्या सानिध्यात चाला, देवाच्या योजनेप्रमाणे चाला. जेवढं देवाने दिलेली गोष्ट ती पाळत राहा, शुद्ध स्वतःला पवित्रता ठेवत राहा. पाचन कन्फर्मेशन परमेश्वर देतो तुम्हाला, आणि सेवक तुम्हाला जे पाचन आहे त्यासाठी ते प्रगट करतात की तुला पाचन आहे. तो सांगत होता की तुला कशासाठी वापरणार आहे. म्हणजे सांगायचा उद्देश की जर कन्फर्मेशन असेल ना तर मग देवाच्या विश्वासाने पुढे जातो. तुमचे मार्ग बदलण्यास तो सक्षम आहे. लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे. म्हणजे विश्वासणाऱ्यांना संकटाची परतफेड संकटाने करायची नाहीये. प्रेज लॉर्ड. इवन दो काही गोष्टी अशा आहेत ना की विश्वासणाऱ्यांनी कोर्ट केस पण करू नये असं पण करंथीकारास पत्रामध्ये लिहिलेलं आहे. पोलीस केस पण करू नये असं पण करंथीकारास पत्रामध्ये लिहिलेलं आहे. 6व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून काही गोष्टी आम्हाला पाळणं सुद्धा गरजेचं आहे. पाऊल म्हणतो ना की तुम्ही विश्वासणाऱ्यांचं न्याय अविश्वासणाऱ्यांच्या समोर कसं ठेवता.
तुमच्यामध्ये वडील नाहीत का, पास्टर नाहीत का, जे तुमचा न्याय निवडा करू शकतील? प्रेज द लॉर्ड. म्हणजे आमची संकटाने परतफेड आम्हाला करायची नाही, तर आम्हाला क्षमा करायची त्यांना. प्रेज द लॉर्ड. पण क्षमा केल्याने काय होणार आहे? हा, आता तो होऊनच तुम्ही जर केलं तर तुम्हाला नाईलाज आहे. बरोबर आहे, तुम्ही काहीच करू शकणार नाही. तर काय काय गोष्टी जर आपल्याला बळजबरी आपल्यावरती लादण्यात आला तर आपल्याला काही गोष्टीचा सामना करावा लागणार कायद्याच्या दृष्टीने, कारण आपण जगामध्ये आहोत आता. बरोबर. पण म्हणतो की मोस्टली संकटाची परतफेड संकटाने करू नका, कारण न्याय करणारा कोण आहे? देव न्याय करणार आहे प्रत्येक गोष्टीचा. प्रेज द लॉर्ड. बरोबर. सातवं वचन. म्हणून प्रभू येशू प्रगट होण्याच्या समयी एक होईल. प्रभू येशू प्रगट होण्याच्या समय म्हणजे कधी? रॅप्चरच्या समय. ज्यावेळेस रॅप्चरचा समय येणार आहे त्यावेळेस देवाचं जजमेंट उतरून येणार. प्रेज द लॉर्ड. हे जे जग आता आहे, जे वचनावरती विश्वास ठेवत नाही, बरं, जे विश्वासाची पारख ज्यांची झालेली नाही, आणि जे संकटाचं ज्याला म्हणतो ना संकटाचं परतफेड संकटाने करणारी जी लोक आहेत ना, ह्यांच्यावरती न्याय उतरून येणार आहे. पण कधी? येशूच्या दुसऱ्या आगमनावेळेस. कारण रॅप्चर झाल्यानंतर एक जज, न्याय करणारा एक व्यक्ती येणार आहे. परमेश्वर सांगत होता यिर्मयाच्या द्वारे, यशायाच्या द्वारे. आता जे वचन वाचलं आपण, कुठलं बदल तुम्ही वचन काढलं होतं आता? यिर्मया, एज्रा. आता एज्रानी जे कोरस राजाबद्दल लिहिले ना, ते यशायाने लिहिलेलं होतं ऑलरेडी जवळजवळ 300 वर्षापूर्वी. हे एज्रा तिची भविष्य म्हणजे त्या काळामध्ये सांगतोय की एक मेदी पारसीचा राजा येणार आहे. आणि नंतर यिर्मया बाबेल बद्दल म्हणत होता की बाबेलचा राजा येणार आहे आणि तुमचा न्याय करणार आहे. कारण एहेजकेलच्या काळामध्ये जे एहेजकेलला परमेश्वराने दृष्टांत दाखवला की मंदिरामध्ये कशा प्रकारची पूजा अर्चा चालली होती. परमेश्वराच्या मंदिरामध्ये सूर्यदेवताची सूर्यदेवताची उपासना, बाल देवताची उपासना, तिची तारक जी राणी आहे तिची उपासना, तमूज जो होता त्याची उपासना, आणि हे सगळे याजक करत होते इस्रायल राष्ट्रामध्ये. पहा, एहेजकेलच्या 9व्या अध्यायामध्ये काहीतरी आहे ते, तुम्ही घरी गेल्यानंतर बघू शकता. 8व्या का 9व्या अध्यायामध्ये आहे ते. आणि मग एहेजकेलला दाखवलं परमेश्वराने की मी न्याय का आणणार आहे बा इस्रायल राष्ट्रावरती. पहा, जे इस्रायल राष्ट्र आहेत ना, याच्यामध्ये मंदिर आहे का? आता मंदिर आहे नाही. मग इस्रायल राष्ट्रामध्ये मंदिर नाहीये, तर एका देवाच्या सेवकाने इस्रायल राष्ट्र ज्यूज लोकांना विचारलं, तुमच्याकडे आता मंदिर तर नाहीये, आणि मंदिरामध्ये पापाची क्षमा होती. 2000 वर्ष आतापर्यंत त्यांच्याकडे मंदिर आहे. परमेश्वराने काय सांगितलं? माझी नेमलेली जागा आणि माझे नेमलेले समय हे देवाकडून ठरवण्यात आलेले. त्याची नेमलेली जागा म्हणजे काय? यरूशलेम नगरीमधलं मंदिर. तिथंच अर्पण करायचं, तेच मान्य होईल. पण आता तिथं नाहीये काय, आता तिथं वेगळीच वास्तू आहे आणि कोणी धसवत नाही तिला हात लावायला. पण देवाचं ज्ञान पण किती. कारण जर आता मंदिर असतं ना तर स्वर्गारोहण कधीच झालं असतं. आता तिथं मंदिर नाही, त्यांना बांधता पण येत नाही तिथं. का माहितीये का? कारण हे जे आपलं मंदिर आहे शरीर, हे पृथ्वीवरती आहे अजून. परमेश्वराचं जे दगड रूपाचं मंदिर आहे ना, ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. मानवाचं शरीर हेच देवाचं मंदिर आहे, कारण ह्याच्यामध्ये पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. देवाला सांगायचं तेच आहे की आय एम नॉट इंटरेस्टेड इन दगड मातेच्या मंदिरामध्ये. मला इंटरेस्ट नाहीये, मला मानवाच्या शरीरामध्ये इंटरेस्ट आहे, कारण तो मला प्रतिरूप आहे. वचन काय मागच्या वेळेस आपण पाहिलं की देवाचा आत्मा हा देवाचं
काय प्रभू 20 अध्याय 27 वचन आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. मनुष्याने दिलेले दीप हा, मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला काय आहे? दीप आहे. हा, त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतो. प्रेज लॉर्ड. म्हणजे मनुष्याचा आत्मा, म्हणजे आत्मा कोण आहे मनुष्याचा? हा देवाकडून असलेला दीप आहे. म्हणजे आमचा आत्मा म्हणजे काय? देवाचा दीप आहे, बरोबर. पण हा दीप जो आहे हा प्रज्वलित आहे का? कवीच आहे, बरोबर आहे ना? कॅन्डल आहे हे जे आहे हे 2000 वर्षापूर्वीच लिहिलेलं आहे, म्हणून तिथं ते दीप म्हटले जुन्या काळात, नाही तर ट्यूबलाईट म्हटलं असतं, बरोबर आहे ना? दीप आहे, शाने कुमारिका मूर्ख कुमारिकाचं दीप आहे, बरोबर आहे. तेल आणि तेल आणि दीपाचा उपयोग आहे का? आग तर पाहिजे ना. आग नसली तर त्या दिव्याचा उपयोग काय मग? अंधाऱ्या रात्रीमध्ये तेल आहे माझ्याकडं, दीप पण आहे, वात पण आहे, पण आगच नाही, मग ते पेटणार कसं? देवाच्या आत्म्याने पेटलेलं आहे का ते महत्वाचं आहे. मग तुमचं जे आहे ना शरीर जे आहे हे प्रकाशित होईल. प्रेज लॉर्ड. आमचं जे शरीर आहे हे बाह्य जगाबरोबर आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं, जीव हा काय शरीराला मदत करणारा भाग आहे, आणि सैतान जीवाबरोबर काम करत असतो, सॉरी शरीराबद्दल काम करत असतो, जीवामध्ये काम करत असतो, विचार कल्पनामध्ये काम करत असतो, भावनामध्ये काम करत असतो, आमच्या इच्छेविरुद्ध काम करत असतो. हे सैतानाचं, त्याला म्हणतो ना सर्वांचं काम आहे. त्यांनी काय म्हटलं हवेला? वाणीने खुलवलं त्यांनी, विचार कल्पनाद्वारे. फळ खाण्यास योग्य आहे, तू देवासारखं होशील, ज्ञान करून देण्यास उत्तम आहे. अजून खाल्लं पण नाही, पण त्यांनी खाल्लं पण नव्हतं, तो विचार कल्पनामध्ये तिला खाण्यासाठी मोह घालत आहे. भुरळ पाडलेले म्हणतोय, तिला भुरळ पाडली तरी कुठून? शरीराने जीवामधून. पण तिचा आत्म्यामध्ये होता ना तिथं देवाचा दीप, पवित्र आत्मा तर होता ना तिथं. पवित्र आत्म्याला का सोडून जावं लागला पाप झाल्यानंतर? ज्यावेळेस मानवामध्ये पाप झालं, पवित्र आत्मा आदामाला आम्हाला सोडून निघून गेला, मग तो येशू ख्रिस्तानंतर आलेला आहे. प्रेज लॉर्ड. म्हणजे हा पवित्र आत्मा कोण आहे? आमच्यामध्ये असलेलं दीप आहे, ज्याची मदत आम्ही घेणं गरजेचं आहे, की देवा माझ्यामध्ये काय बदल करायला पाहिजे. माझ्या जीवामध्ये हा प्रॉब्लेम आहे, माझ्या शरीरामध्ये हा प्रॉब्लेम आहे, माझ्या शरीरामध्ये आजार आहे. वचन जे आहे हे दुधारी तलवार म्हटलेली, एक काय 2 तलवार आहे. दुधार एक जुन्या काळात तलवार असायची ना, एकच बाजू कापायची, ते अशी धार असायची. दुधारी म्हणजे इकडून ये इकडून ये. दुधारी म्हणजे दोन्हीकडून चालू शकता तुम्ही. बरं, हे वचन आहे देवाचं, जे आमच्या वचनरूपी वचनचा माझ्या तरतून भेदून आरपार जाणार आणि निरीक्षण करणार आहे. ते निरीक्षण करतं आमच्या जीवामध्ये काय कमी आहे, आमच्या स्वभावामध्ये काय कमी आहे. जाधव, हे व्यसन हे सोड, हा स्वभाव सोड. मग मी माझा दीपच प्रज्वलित नाहीये, आत्मच प्रज्वलित जर नाहीये, तर माझ्या जीवामध्ये मी बदल करू शकणार नाही ना, की माझ्या शरीरामध्ये पण बदल करू शकणार नाही. म्हणजे प्रथम तर मला वचनातून प्रार्थनेत बसणं गरजेचं आहे, देवाच्या सानिध्यात बसणं गरजेचं आहे, देवाच्या आत्म्याचं ऐकणं गरजेचं आहे. त्यावेळेस माझं दीप प्रज्वलित होईल. म्हणून नित्य नियमाने आम्ही देवाला वेळ देणं गरजेचं आहे. आता किती वेळ देता ते तुमचं तुम्ही ठरवा, केवढं देता. पण मी एका ठिकाणी घरी गेलो, मी एक मुलगा होता जो हे करत होता, काय IT पार्क मध्ये होता, IT मध्ये काम करत होता. म्हणलं बाळा कामाला चालला होता, तर थोडा वेळ होता, त्याच्या आई म्हणजे जरा बस प्रार्थना कर. मग मी त्यासाठी प्रार्थना वगैरे केली. मी त्याला विचारलं बायबल वाचतो का? हा म्हणे. त्याच्या आई म्हटली नाही हो, हा बायबल नाही वाचतो. थोडा वाचतो की. कसं काय? तर तो आहे ना कॅलेंडरवरती लिहिलंय ना दररोज एक वचन, त्या वाचनात त्या तारखेचं वचन वाचतो मी म्हणे. मग दिवा कधी पेटणार?
Praise the Lord. बरोबर, आम्हाला वचनात बसणं गरजेचं आहे, कारण ह्याच्यातून आम्हाला सुटका आहे, ह्याच्यातून देवाबरोबर कॉन्टॅक्ट हा आमच्या आत्मेबरोबर आहे, ना की जीवाबरोबर, ना की शरीराबरोबर. म्हणून आम्हाला देवाला नित्य नियमाने वेळ देणं गरजेचं आहे. मग तो तुम्ही किती जेवढा जास्त वेळ देताल ना, त्या वचनाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे, दृष्टांताद्वारे, देवाच्या सेवकामार्फत, या अनेक देवाच्या अनेक जे आपण कॅसेट्स बघतो, या युट्यूबवर देवाचे संदेश, लोकांचे संदेश बघतो ना, त्यांनी काय होतं, आमची आत्मिक भूक जी आहे ना ती भागवली जाते. जसं आमच्या शरीराला गरज असते जेवणाची, आता जे डायबिटीस असतात त्यांना जर जेवण खाल्लं ना तर चक्कर येते, बरोबर आहे, कारण त्याच्या शरीराला तसं ते आजार झालेला. तसंच आहे, आम्हाला सुद्धा जर आत्मिक भोजन नसलं ना चक्कर यायला पाहिजे. बरोबर, आम्हाला काहीतरी जाणीव व्हायला पाहिजे. आज दिवसभर मी नुसतंच पळतोय, काम करतोय, पैसा कमवतोय, स्वतःच देखभाल करतोय, मंडळी म्हणजे कुटुंबाचं बघतोय, पण मी देवाच्या वाचनाला वेळ देत नाही. या हातून ज्यावेळेस आम्हाला जाणीव होते ना, त्यावेळेस खरं तो टप्पा परमेश्वर म्हणतो की मग मी तुमच्या आत्म्यामध्ये दीप प्रज्वलित करू शकतो. पण पवित्र आत्मा बायफोर्स करणार नाही. पवित्र आत्मा वाट बघतोय, देवदूत वाट बघतात की कधी बाबा हात गुडघ्यावरती जातोय, कधी विनंती करतोय, कधी प्रार्थना करतोय. कारण देवदूत बायफोर्स नाही म्हणणार, हा ते जाधव ना, त्याला खूप प्रॉब्लेम आहे, देवा खूप समस्या आहे, तिने प्रार्थना केली का नाही, देवदूत नाही जाऊन सांगणार. देवदूत जरी संदेश वाहक आहे, संदेश वाहकामध्ये माझ्या आत्मेची पण काहीतरी कृती आहे, माझ्या शरीराची पण काहीतरी कृती आहे, माझ्या जीवाची पण काहीतरी कृती आहे. मला गुडघ्यावरती जाऊन प्रार्थना करणं गरजेचं आहे, देवाला विनंती करणं गरजेचं आहे. मग येशूने असं नसतं म्हटलं की मागा म्हणजे मिळेल. तो म्हटलं असं अजिबात मागू नका, मी तुमच्या मनातलं ओळखतो, मी देतो तुम्हाला. आम्ही वडिलांकडे जाताना वडिलांना आपण नुसतंच उभा राहतो, पुढे तारे बोल, बरोबर. परमेश्वराला म्हणाल नाही, मोशे म्हटलं परमेश्वर मी तर जड अर्थाचा, जड जिभेचा आहे, मी कसं काय इस्रायल राष्ट्रांना सांगावं काही गोष्टी सांगणार. परमेश्वर म्हणतो वाचाला, तुझ्या जिभेला वाचा देणारा मी परमेश्वर आहे. म्हणून आत्मिकरित्या मी तेच सांगतोय, आत्मिक उभं राहणं सोपं आहे, पण वाचा द्यायला त्याची गरज लागते, बरोबर. आणि जर वाचन नसेल तर ऑटोमॅटिक वाचा येईल. ते म्हणतात ना सिस्टमॅटिक नाहीये, इथं सिस्टमॅटिकचं काम नाही, इथं ऑटोमॅटिकचं काम आहे. ते तिथून यायला लागतं, तिथून आलं ना ऑटोमॅटिकली तुम्ही बोलायला लागता. त्याचा अभ्यास करायचा तुम्ही, असं नाहीये, त्याचा अभ्यास करायचा, वचनाचा अभ्यास करायचा, वचन काय सांगायचं त्याचा अभ्यास करायचा तुम्ही. देव तुम्हाला त्या वचनामधून अनेक प्रकारच्या गोष्टी शिकवल. आता प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला बोलतोय हे का मी शिकून आलं नाही, हे का वाचलेलं, जे काही घेऊन आणलेलं मी ते बोलत नाही तुम्हाला. आत्मा मला काही गोष्टी सांगतोय ते त्याप्रमाणे मी तुम्हाला तुमच्या बरोबर बोलतोय, या संभाषण करत आहे, बरोबर आहे. म्हणजे येशूचं जे आगमन आहे, दुसरं आगमन जे आहे, हा चल 7 वचन. म्हणून प्रभू येशू प्रगट होण्याच्या समयी ते होईल, तो आपल्या सामर्थ्यवान दूतासह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल. हा म्हणजे येशू दुसरं आगमन काय होणार आहे येशूचं? विश्वासणाऱ्यांसाठी होणार. वचन सांगते की प्रभू प्रगट होण्याचा समय काय होणार आहे की संकटाची फेड संकटाने करणारे जे लोक आहेत त्यांच्या जगामध्ये न्याय होण्यासाठी येशू येणार. म्हणजे येशूचं दुसरं आगमन कशासाठी की जगाचा न्याय होणार आहे. आम्हाला काय घेऊन जाणार आहे तो? कारण आम्ही धीराने चाललेलो आहे, सर्व छळा शोषित असलेल्या सर्व संकटात जी सहनशीलता, विश्वास आम्ही दाखवलेला आहे. संकटाची परतफेड आम्ही संकटाने केलेली नाही. विश्वासाची पारख होत असताना सुद्धा धीराला आपलं कार्य करण्यासाठी आम्ही वाव दिलेला आहे. परीक्षेमध्ये आम्ही आनंद केलेला आहे. का? त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि
त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही चाललेलो आहे. पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये कार्य करण्यास आम्ही मोकळीकता दिलेली आहे. आणि आमच्यामध्ये असलेला जो दिवा आहे तो पेटत राहिलेला आहे. 5 मूर्ख कुमारिकांचा दिवा का वेचला? शहाण्या कुमारिकांना काय सांगितलं? त्यांचा दिवा अजून का एक्स्ट्रा तेल का घेतलं त्यांनी? कोणी सांगितलं त्यांना एक्स्ट्रा तेल घ्यायला? आहे ना आपलं तिथं की शहाण्या कुमारिकेने जे आहे एका भांड्यात युगाची समाप्तीबद्दल 24वा अध्याय आणि 25वा अध्यायामध्ये दिलेले प्रत्येक 25वा अध्याय स्वर्गाचे कुमारी सारखे असेल त्याला आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यास निघाले. बरोबर 10 कुमारिके सारखे आणि आपले दिवे घेऊन कोणाला सामोरे जाण्यासाठी निघालेले? वराला. वर कोण आहे? येशू ख्रिस्त वर आहे. येशूच्या दुसऱ्या आगमनाला समय आताच आपण थेसलोनिकरास पत्रामध्ये वाचलेले बरोबर आहे. आणि इथं 10 कुमारिका होत्या. कोणाला सामोरे होण्यासाठी चालल्या त्या? वराला, जगाला नाही. नीट लक्षात ठेवा, हे वराला सामोरे होण्यासाठी, येशूला सामोरे होण्यासाठी, येशू जे स्वर्गारोहण करून घेऊन जाणारे त्याला सामोरे होण्यासाठी चाललेले होते. आम्ही जगाचा प्रकाश होय यांच्याबद्दल म्हटलेले नाहीये. ते येशूला सामोरे होण्यासाठी चाललेले बरोबर आहे. म्हणजे येशू येणारे तर आमचं कॅरेक्टर या आम्ही येशू समोर कसं उभं राहायला पाहिजे त्याचा हा दाखला आहे. प्रेज लॉर्ड. 1 मिनिट. 5 मूर्ख 5 शहाणे हे वर आल्यानंतर लिहिलेले आहे का? आधी का लिहिलेले? बरोबर आहे का? कळतंय तुम्हाला? शहाण्या आधी मूर्ख असं का लिहिलेलं? आधी लिहिलेलं आहे बरोबर आहे. हा, कारण मूर्ख कुमारीने आपले दिवे घेतले पण आपणाबरोबर तेल घेतले नाही. हा, दिवे घेतले पण तेल घेतले नाही बरोबर आहे. हा, शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. हा, हे दोघांमध्ये फरक आहे बरोबर आहे. ह्यांना तेल घ्यायला कोणी लावलं? शहाण्यांना. ते वराला सामोरे होण्यासाठी चाललेले आहेत. आत्म्याने त्यांना प्रगट केले की एक्स्ट्रा तेल घेता वर वारास येण्यास विलंब लागला तर एक्स्ट्रा तेल पाहिजे तुमच्याकडं. कारण 2000 वर्ष झाली वर येतोय म्हणून मला एकदा म्हटलं ब्रदर 2011-12 पासून 11 नंतर तर मी ख्रिस्ताकडे आलो. 12-13ला माझं स्वर्गारोहण, माझं नाही पवित्र आत्म्याने दिलं त्यामुळं स्वर्गारोहण पहिलं पुस्तक मी लिहिलं गेलं. स्वर्गारोहण पार्ट 1 लिहिलं. त्यावेळेस एक व्यक्ती मला 2025 मध्ये म्हटला 11 पासून तुम्ही 12 पासून पत्र लिहिताय, पुस्तक लिहिताय, अजून इश्यू आला नाही. मी म्हटलं हा तर 120 वर्ष सुवार्ता सांगत होता. जलप्रलय 120 वर्षानंतर आला. आता जेव्हा मला ज्या आत्म्यात घातलं मी ते सांगतोय. तुला पाळायचं तर पाळ, नको पाळायचं तर नको पाळू, तुझी मर्जी. देवाचा आत्मा एखाद्यावरती फोर्स करत नाही आणि मग मी मनुष्य म्हणून कोणी तुला फोर्स करून सांगणार? प्रेज लॉर्ड. काही गोष्टी आम्हाला समजणं गरजेचं आहे की का स्वर्गारोहणासाठी आम्ही तयार होणं गरजेचं आहे. वचन सांगते की एक्स्ट्रा तेल घेतलंय. दुसऱ्या वचन सांगते की भांड्यातही तेल घेतलंय. हे देवाचा आत्मा सांगतोय. मी तेव्हापासून मी भांड्यात माझं तेल संपलेलं नाही. दरवेळेस मी टाकत राहते का? पण परमेश्वर मला सांगतोय की तू सांगत राहा. पण इथं येण्याचे मी तेच सांगते नाही की काही वर्ष मी प्रयत्न करत होतो इथपर्यंत पोहोचायचं. जसे अनेक चर्चेस जिथं काही वर्षांनी पोहोचलो तिथं प्रार्थना करत होतो. पण देवाला अनेक ठिकाणी जाऊन ती सुवार्ता गाजवण्यासाठी कदाचित विलंब लागला असा. परमेश्वराला 1 वर्ष 1000 वर्षासारखं आणि 1000 वर्ष 1 वर्षासारखं आहे. कारण जर येशू ख्रिस्त आला आणि ज्यांच्या भांड्यात तेल नसल एक्स्ट्रा त्याचं तर संपलंच ना. मग ते तर महासंकटात काळात समोर जाते. ते न्याय उतरून येणार आहे त्या काळानंतर. मग त्यानंतर किती जरी तुम्ही आरडा पुकारून जरी म्हटला, नोहाचा जे दरवाजा होता
जे तारवाचा दरवाजा तो नोहाने बंद केला का देवाने बंद केला? बरोबर आहे ना? नोहाने का बंद केला नाही? लगेच कडी काढली असती तिने. एखादा त्याचा आवडता मामा आला असता, काका आला असता, अरे बाळ नोहा, लहानपणापासून मी तुला सांभाळले, दरवाजा उघड. देवाने बंद केला. तसंच आहे, स्वर्गारोहण एकदाच होणार आहे, परत येशू झडप घेणार नाही. स्नॅच अवे म्हटलेले त्याला. स्नॅच अवे म्हणजे पापणी लावण्याच्या वेळे तेवढा टाइम आहे, पण हा तयारीचा टाइम आहे. कळतंय तुम्हाला? हा तयारीचा टाइम आहे. तयारीच्या टाइम कडे दुर्लक्ष करू नका, कारण पापणीच्या टाइमला वेळ मिळणार नाही. मी काय सांगतो ते टाइम, पापणीच्या टाइमला वेळ मिळणार नाही, कारण देवाने ऑलरेडी तयारीचा टाइम दिलेला आहे. देव असं म्हणणार, तो म्हटला माझे सेवक संदेश ऑलरेडी सांगतात ते, तुम्ही त्यांचं ऐका. तो म्हटलं ना श्रीमंत व्यक्ती, माझ्या भावांना सांगा. बरोबर, तिथं मी भट्टीत तळत आहे, मला त्रास होते. कोणतं वरती आहे ना, त्यांनी मोशीचं ऐकावं. देवाने सेवक ठेवलेले, त्याचे संदेश ठेवले, त्यांनी त्यांचं ऐकावं. बरोबर, आम्हाला जिवंताच्या भूमीत का ठेवलेले? त्यामुळे जिवंत असलेल्या संदेशात मिळेल. आपली लावण्याचा जो टाइम आहे, ह्याच्यात वेळ मिळणार नाही. हा तयारीचा टाइम आहे. हा पुढं सर्वांस डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली. हा, सगळ्या डुलक्या घातल्या सगळ्यांनी. हे फिजिकल झोप या 2000 वर्षाचा काळ गेलेला आहे. अनेक पिढ्यांनी डुलक्या घातलेले, झोप लागलेली. वचन सांगते की मध्यरात्री अशी हाक आली, पहा वर आला आहे, त्याला सामोरे चला. मग सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागले. हा, या कुमारिका म्हटलेले. येशू हा आमचा कोण आहे? वर आहे. आणि आपण कोण आहे? वधू आहे. वरापेक्षा वधूला नटायला जास्त वेळ लागतो, तयार व्हायला. मग अजून अनेक वधू तयार होतात आहे, म्हणून विलंब लागतोय. अजून सुवार्ता येशूची त्यापर्यंत गेलेली नाही, म्हणून वेळ लागतोय. आता परमेश्वराला असं रॅप्चर केलं की संपलं, त्याला वेळ लागणार नाही. ट्विंकल ऑफ आयला वेळ वचनामधून वधूला बदलण्यासाठी लागतं, म्हणून देव विलंब करतोय. प्रेज लॉर्ड. बरोबर, हे सिरियस आहे. काही गोष्टी आहेत सिरियस आहे, त्या आम्हाला घेणं गरजेचं आहे, त्या आम्हाला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. हा, आपले दिवे नीट करू लागले. मध्यरात्री अशी हाक आली की पहा वर आला आहे, त्याला सामोरे चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागले. तेव्हा आता मध्यरात्रीची वेळ म्हटल्यानंतर काय दिवे पेटत असणार त्यांचे? मध्यरात्रीची वेळ म्हणजे दिवे पेटत असणार. हा, नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हणते, तुम्ही आम्हाला तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले. आमचे दिवे जाऊ लागलेले. बरोबर, तुमच्यातून काय करा, आम्हाला काय द्या. हा, पण शहाण्यांनी उत्तर दिले की कदाचित आम्हाला व तुम्हाला पुन्हा नाही, तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन स्वतःकरिता विकत घ्यावे हे बरे. बरोबर, म्हणजे कसं आहे की त्याची तयारी स्वतःच करायची. माझ्या तयारीमुळे माझा मुलगा उचलला जाणार नाही, माझी पत्नी उचलली जाणार नाही, जरी ती माझ्यासाठी पुरणपोळी बनवत असली तरी पण. बरोबर आहे, कळते? तो माझा मुलगा आहे म्हणून उचलला जाणार नाही, त्या त्यांच्यामुळे मी उचलला जाणार नाही. हे सिरियस मॅटर आहे. हे जसं तारण इंडिव्हिज्युअलच आहे. येशूची सुवार्थ ऐकून मी जर एक्सेप्ट केलं येशूला तारणार म्हणून, तर माझं तारण होणार आहे, माझ्या मुलाचं नाही, माझ्या फॅमिलीचं नाही. प्रेज लॉर्ड. कळते तुम्हाला? तसं स्वर्गारोहण सुद्धा इंडिव्हिज्युअल आहे. दुसऱ्याचं तेल मला चालणार नाही, दुसरा तेल मला देणार नाही, कारण करावीच लागणार आहे. आणि ज्या वेळेस इस्रायल राष्ट्राची स्थापना झालेली आहे, जवळजवळ आता 80 वर्ष पूर्ण व्हायला आलेली आहे,
आणि कोणी म्हणतंय की मागच्या वेळेस सांगितलं की जे रेड हायपर आहे त्याचं सुद्धा त्यांच्याकडं ऍश उपलब्ध आहेत. आता मंदिराची स्थापना करण्यासाठी सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या तयार झालेल्या आहेत. इव्हन त्यांचे याजक सुद्धा तयार आहेत मंदिराची स्थापना करण्यासाठी. मंदिराची स्थापना करणार मध्ये मंदिरामध्ये जी सेवा करण्यासाठी त्यांचे विधी सुद्धा सुरू झालेले आहेत इस्रायल राष्ट्रामध्ये. इस्रायल हे जगाचं कॅलेंडर, परमेश्वराचं कॅलेंडर आहे, जगाचं नाही, परमेश्वराचं कॅलेंडर आहे. त्याच्याकडे नीट बघत राहा की काय चाललेलं आहे. हे जे युद्ध चाललंय इस्रायल आणि इराणचं, हे ऍक्च्युली सर्वे करण्याचं युद्ध आहे जे आज आपण पाहते. म्हणजे आपण अत्यंत ताराशी येऊन उभं आहे. मी खरोखर सांगतो आत्म्यामध्ये मला मी हे स्वर्गारोहणाच्या गोष्टी मी सोडून म्हणजे दुसरा प्रीचिंग करत होतो. परमेश्वराने दोनदा मला स्वर्गारोहणाचं विजन दाखवलं की ह्याच्यावरती तू सिरियसली स्टक राहा. ह्या गोष्टीसाठी गोष्ट सांगण्यासाठी तुला निवडलेले. लोकांना जाऊन सांग करणं माझं हाय करणं आहे जो पुकारून सांगतोय तुम्हाला की जागरूक राहा, सतर्क राहा, स्वतःचं तेल संपून येऊ नका, देवाच्या वचनात प्रार्थनेत राहा आणि परमेश्वराच्या नीतिमत्वपणाने चाला. कारण खूप सिरियस मॅटर आहे हा. कारण जर रॅप्चर होऊन जर निघून गेले ना त्यानंतर देवाचा आत्मा इस्रायल राष्ट्राकडे निघून जातो. त्याचा स्टडी आपण करणार आहे. म्हणून मी ह्या विषयाकडे का वळालोय आता की काही गोष्टी ज्या आहेत ना, जसं येशूचा जन्म उत्सव आता आपण काढणार आहे 25ला. आता येशू परत जन्माला येणार नाही, त्याची एक ठरलेली वेळ तो जन्मून गेलेला आहे. आता प्रगटीकरणाच्या पहिल्या अध्यायाच्या 15व्या वचनापासून पाहिलेले आपण. तो आता काय मरियाच्या उदरी नाहीये जसं ते पिक्चर मध्ये दाखवतात की येशू बाळ आपला मरिया आणि योसेफ असे त्याच्या नाही का असे संगोपन करतात. ती त्याची एक वेळ होती. तसं नाही. आता वचन सांगते की तो सूर्यप्रकाशासारखं त्याचं तेज आहे, मुखाचं सोनपितळासारखे पाय, असा गौरवशाली येशू आहे. आता तो आता मरियाच्या उदरी नाही आहे. आता अँटिक्राइस्ट ऑलरेडी हा पृथ्वी तळावरती आलेला आहे. 2013 पासूनच त्याचं वास्तव्य पृथ्वी तळावरती आलेलं आहे. ते पुढे आपण जाऊन पाहणार आहोत. आपण काळाच्या अत्यंत शेवटच्या टप्प्याच्या शेवटच्या सेकंदामध्ये आहोत आपण. त्याचं आगमन कधीही होऊ शकतं. बरोबर. माझी तयारी नाही हा माझा प्रॉब्लेम आहे, देवाचा प्रॉब्लेम नाहीये. देव विलंब करतो ही आपल्याला मिळालेली संधी आहे, ही आपल्यासाठी असलेली कृपा आहे. तर कृपेचा काळ जो आहे पेंटिकॉस्टल दिवसापासून कृपेचा काळ चालू आहे, अजून चालू आहे. पण ज्या वेळेस पवित्र आत्मा उचलला मंडळीला घेऊन, पवित्र आत्म्याचा शेवटचा काम काय माहिती का, मंडळीला घेऊन निघून जाणं. पहा थेसलोनिकरास पत्रामध्ये हा वचन सांगतं की विकत घ्यावयास बाहेर गेले. हा आपण 13 वचन सॉरी नंतर हा पुढे वाचते. हवं वचन त्या विकत घ्याव्यास गेल्या असता वर आला तेव्हा ज्याची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या व दार बंद झाले. ज्याची तयारी झाली होती, बरोबर, ज्यांनी ते तेल संपण्यामध्ये एक्स्ट्रा तेल घेऊन त्यांचे दिवे पेटत होते. जो आत्मा जो दिवा आहे तो पेटत होता, त्याला विझू दिलं नाही. वचन सांगते की पवित्र आत्मेला खिन्न करू नका आणि विझू नका. याबद्दल एक संदेश आपण नंतर घेणार आहोत. खूप संदेश आहेत त्याच्यात. 2 प्रकारचे गोष्टी, पवित्र आत्म्याला विझू नका आणि खिन्न करू नका. एफिसकरास मध्ये म्हटलेले खिन्न करू नका, तर थेसलोनिकरास म्हटलेले विझू नका. हे काय प्रकार आहे हे पण समजणं गरजेचं आहे आपल्याला. ओके. हा नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी आम्हासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखीत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हाला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला तो दिवस आणि ती घटका ठाऊक नाही, पण काय करा, जागरूक राहा. प्रेज द लॉर्ड. जागरूक राहायचं, रात्रंदिवस जागरूक राहायचं. 1 डिसेंबरला पण, 10 डिसेंबरला, 25ला पण.
प्रेज द लॉर्ड. बरोबर. आम्हाला जागरूक राहणे ही आपली जबाबदारी आहे ना देवाची जबाबदारी. एक्स्ट्रा तेल आमच्या दुसऱ्या भांड्यात देणे ही आमची जबाबदारी ना की देवाची जबाबदारी. कारण आमचे दिवे शेवटपर्यंत येशू येईपर्यंत पेटत राहणं गरजेचं आहे. वचन सांगते की जे मूर्ख कुमारिका होत्या स्पष्ट सांगते की त्या परत आल्या पण त्यांच्यासाठी दरवाजा उघडला गेलेला नाहीये. एकदा रॅप्चर झाल्यानंतर चर्च राहील, पल्पिट राहील, बायबल राहतील, पण देवाचे सेवक राहणार नाही. देवाचे विश्वासणारे मंडळी जे जागरूक आहे ती लोक राहणार नाही. मोठे मोठे चर्च कोसळ पडतील. कोण शिकवणार? सिरियस मॅटर आहे. कोण शिकवणार? देवाच्या वाचनाबद्दल शिकवण्यासाठी पाचतंत्र पाहिजे, आत्मतर पाहिजे. दुसरी गोष्ट महत्वाची की मी इथं उभा राहू शकतो, मी तुम्हाला बोलू शकतो, चांगले चांगले शब्द बोलू शकतो, चांगलं टीचिंग देऊ शकतो, जे काही वाचन तुम्हाला कळलं ते पण सांगू शकतो. बरोबर. पण आत्मा जर माझ्यामध्ये नसेल तर रहस्यमय आणि देवाच्या अभिषेकाद्वारे जे देवाला तुमच्याबरोबर बोलायचं ना ते नाही मी सांगू शकत. त्याच्यासाठी आत्मा लागतो, देवाचा आत्मा लागतो. आणि देवाचा आत्माच ज्यावेळेस माझ्या मुखातर्फे बोलतो, या देवाच्या सेवकातर्फे बोलतो, या जे वापरण्याचं पात्र आहे ना त्याच्यातर्फे बोलतो ना, त्यावेळेस लोकांमध्ये जनजागृती तयार होते, या त्यांच्या आत्मेमध्ये कालवाकाल होते. वचन सांगते ज्यावेळेस पेत्र उभा राहिला तर त्यांच्या अंतःकरणात कालवाकाल झाली. ते म्हटले की आम्ही तारण होण्यासाठी काय करावं. तयारी करत असताना आपल्याला हे पण समजणं गरजेचं की आम्हाला जागरूक राहणं गरजेचं आहे, आम्हाला सतर्क राहणं गरजेचं आहे. रॅप्चर नंतर काय सूड उभारण्याचा दिवस चालू होणार आहे. नोहा एकदा तारवत गेला, सदम गोमोरातून लोड बाहेर आला की अग्नी पाडणार आहे, महाजलप्रलय येणार आहे. आणि 120 वर्ष बिचारा सांगत होता. पण दुसरी महत्वाची गोष्ट की नोहा ज्यावेळेस तारू बांधत होता त्यावेळेस तो आपली दिनचर्या करत होता का नाही? पाऊस पडत होता का नाही? पाऊस पण पडत होता, नॉर्मल पाऊस. 120 वर्ष काय पाऊस अजिबात पडला नाही असं नाही. पाऊस पडत होता पण नॉर्मल पाऊस पडत होता. शेती पण करत होता तो. खाणार नाही त्यावेळेस कारण देव थोडी देत होता त्याला. म्हणजे तो नोकरी धंदा पण करत होता. आता रॅप्चर व्हायचं म्हटलं तर लोक म्हणतात की आता काम धंदा सोडून आता रॅप्चरकडेच वाढ बघा. बँकेत तर कोणी खात्यात आपले पैसे जमा तर करणार नाही. सांगायचं होतं की काम पण करायचं आहे आपल्याला, पालन पोषण पण व्हायला गरजेचं आहे आपल्याला. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट काय देवाच्या सेवेमध्ये पण तत्पर असणं गरजेचं आहे. डिसिजन घेत असताना मला जर वाचायला नाही तर मला देवाला विचारायला पाहिजे मी माझी नोकरी सोडू का नको, मी फुल टाइम होऊ का, मी कशा प्रकारची सेवा करू, हाफ टाइम करू. बरोबर. वचन सांगते आपल्याला जे देवाची सुवार्ता येशूची सुवार्ता मानत नाही त्यांचा काय करेल तो सूड उघड. आज जगामध्ये चिन्ह चमत्कार घडतात. प्रार्थनेद्वारे लोकांच्या जीवनामध्ये बदल घडतात. साध्या साध्या मंडळीमध्ये घडतात. तुम्हाला मोठ्या मिनिस्ट्रीमध्ये जायची गरज नाही. साध्या मंडळीमध्ये पण एखाद्या देवाचा सेवक विश्वासाने जर प्रार्थना केली तर चिन्ह चमत्कार घडतात. घरामध्ये पण चिन्ह चमत्कार घडतात. पण कृपेचा काळ चालू आहे. विश्वासाची प्रार्थना परमेश्वर जो नीतिमान आहे, नीतिमानाची प्रार्थना देव ऐकतो असं वचनात लिहिलेलं आहे आणि तो ऐकतो. जर मी वचनात चाललेले माझ्यामध्ये दिवा पेटायचा तर देव माझी प्रार्थना ऐकणार. प्रेज द लॉर्ड. बरोबर. मी दुसऱ्यासाठी कारण शिष्य वचन असं नाही सांगते की जगात जावा प्रेषितांनी जावं. आपण 5 पदरी सेवा माहिती का किती लोकांना 5 पदरी सेवा आहे? अरे मला 5 पदरी सेवा पण शिकव. 5 पदरी सेवा आहे. 5 पदरी म्हणजे प्रेषित, शिक्षक, पास्टर, संदेष्टे आणि इव्हॅंजलिस्ट. ही 5 पदरी सेवा जे पाचारण झालेल्यांना येशू ख्रिस्त स्वर्गात जात असताना देणगे दिलेले ते म्हणजे 5 पदरी सेवा म्हणजे फक्त पास्टरच हा फक्त नाहीये. आपण फक्त पास्टर पद पाहिलं
पुढच्या वेळेस आपण पाहूया ते पास्टरच नाही, इव्हेंजलिस्ट पण आहे. पास्टर म्हणजे मेडपान असतो, इव्हेंजलिस्ट म्हणजे सुवार्ता सांगणार आहे. इव्हेंजलिस्ट पाठीमागं त्याप्रमाणे चिन्ह चमत्कार असतात. 5 पदरी सेवे मागं ते दानं काम करत असतात. कळतं तुम्हाला? ती दानं पण त्याच्या पाठीमागं ठेवलेली आहे, देणग्या दिलेल्या आहेत म्हटलेले येशूने. म्हणजे 5 पदरी सेवामध्ये पास्टरच्या पाठीमागं देणग्या वेगळ्या आहेत, इव्हेंजलिस्टच्या पाठीमागं देणग्या वेगळ्या आहेत, प्रीशिपच्या मागं वेगळ्या आहेत, शिक्षकच्या मागं वेगळ्या आहेत, आणि ज्याला म्हणतो प्रॉफिटच्या पाठीमागं वेगळे आहेत. ते कधी आपण शिकूया. म्हणजे ह्या 5 पदरी सेवा मंडळीच्या उन्नतीसाठी दिलेल्या आहेत. कळतंय? पास्टर हा शिक्षकाचं काम करू शकत नाही, या प्रॉफिटचं काम करू शकत नाही. त्याला तुम्हाला प्रॉफिटच्या आधी जावं लागलं. प्रेषित म्हणजे जवळजवळ 4 पदे त्याच्यामध्ये असतात, बरोबर? प्रॉफिटची वेगळं आहे, शिक्षक वेगळं आहे. जसं आता शिक्षण आणि प्रॉफिट या मिनिस्ट्रीमध्ये मी वाहते, तर त्याप्रमाणे मला त्याप्रमाणे दान पण परमेश्वर उपलब्ध करतोय. पीटर पास्टर जे आहेत ते शनिवारी इव्हेंजलिस्ट असतात, रविवारी ते पास्टर असतात, आणि सोमवारी शिक्षक असतात. आणि त्या पदानुसार ते दान मिळत होते. शनिवारी मोठी जी चिन्ह चमत्कार ते इव्हेंजलिस्टचं पाचारण आहे, ते वेगळ्या स्तराचं दान आहे. शिक्षकाचं दान वेगळं आहे. सोमवारी ते टीचिंगचं दान आहे, वाचनातून शिकवतात ते मंडळीच्या उन्नतीसाठी. आणि खोटे सेवक संदेष्टीच्या पृथ्वीवरती आहे ना, त्यांना ओळखण्यासाठी, की मंडळीने प्रौढ व्हावं, बालकासारखं राहू नये. कारण बालक जो असतो ना, हा छोट्या छोट्या गोष्टीने त्याला वाचनातल्या गहन गोष्टी न समजल्यामुळे कोणी पण फसवू शकतो. हे नंतर आपण पाहणार आहोत पुढे गेल्यानंतर. हा सोपे आपण सोडून बोल. हा आपल्या पवित्र जनांच्या ठाई गौरव मिळावे म्हणून आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठाई आश्चर्य पात्र व्हावे म्हणून. हा एक मिनिट. आपल्या पवित्र जनाच्या ठाई गौरव मिळावे म्हणून आणि त्या दिवशी म्हणजे कुठल्या दिवशी? नाही, ज्या वेळेस रॅप्चर होणार आहे, येशू प्रगट होणार आहे. आता हे वरचं जे आहे ना, जे 8वं वचन आहे ना, हे जगासाठी, ज्यांनी सुवार्ता मानलेली आहे ते सूड उगवण्याचं आहे. पण 10वं वचन जे आहे ना, हे विश्वासणाऱ्यांसाठी. 10वं वचन काय? आणि पवित्र जनाच्या ठाई गौरव मिळावे म्हणून. कोणाचा गौरव? देवाचा गौरव मिळावे म्हणून. आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठाई आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल. काय आश्चर्यपात्र होणार आहे? नाही, रॅप्चर तर होणार आहे, पण तुमची शरीर बदलली जाणार आहे. मेलेले ते पुनरुत्थान होणार आहे. हे आश्चर्यपात्र कार्य आहे. हे फक्त पवित्र आत्मा करू शकतो. कारण येशू तर अंतराळात येऊन थांबणार आहे. हळूहळू आपण पाहणार ते रॅप्चरच्या गोष्टी आपण. प्रेज द लॉर्ड. आश्चर्यपात्र म्हणजे जगामध्ये कधी असं पाहण्यात आलेलं नाही. जे हरवसाल एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची जर ही जी तुमची ग्रेव्हयार्ड आहे त्याची थडगी जर लोकांनी बघितली, सगळी उघडलेली, काय हाहाकार होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या घरामध्ये राहतात, घर उघडे, कार, तुमचे प्रॉपर्टी, बांगला, बँक बॅलन्स सगळं तसेच्या तसं आहे. माणसंच गायब. काय हाहाकार होणार आहे. करोडोच्या करोडो जगामधून करोडो लोक नाहीशी होणार आहे. साधी सोपी गोष्ट नाहीये. एक तर त्या म्हणते ही तर लोक तर नाहीशी झालेलीच आहे, पण थडगी पण निघून उघडलेली. फक्त इमॅजिनेशन करा काय तो दिवस असणार आहे. त्या दिवसासाठी आपण वाट बघणं गरजेचं आहे, की मी त्या समयामध्ये परमेश्वरासमोर दिवा घेऊन उभा असलेलं दिसणं त्याला गरजेचं आहे. कारण मी जगाला सामोरे होण्यासाठी चाललेलं नाहीये, मी वराला सामोरे होण्यासाठी चाललो आहे. आणि म्हणून वराला सामोरे जाण्यासाठी माझा पोशाख पण वधूसारखा असणं गरजेचं आहे. पवित्र, निष्कलंक, शुद्ध, परमेश्वराला भरणी असेल.
आम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आम्ही परफेक्ट होऊ शकत नाही, कोणीच परफेक्ट होऊ शकत नाहीये, बरोबर आहे. पण जर आम्ही प्रयत्न केला, विश्वासाने चालायचा प्रयत्न करतोय, तर देव वचन सांगते की परमेश्वराला आमच्या कमी पेशी माहिती आहे, मनुष्याची लिमिट देवाला माहिती आहे. प्रेज लॉर्ड. आम्ही जर सापडला त्याला दिवे घेऊन पेटलेले, तर नक्कीच तो स्वर्गाला तुम्हाला घेऊन निघून जाईल. प्रेज लॉर्ड. आम्ही त्या दिवसाची वाट बघत आहोत, बरोबर. हा वचन काय आहे? हे का होणार आहे की ज्यांनी दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे, तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊ. म्हणजे आम्हाला तो घेऊन जाणार आहे, पण प्रभूच्या जे अनबिलीव्हर आहे त्यांना देवाच्या गौरव सामर्थ्याचं जे गौरव मिळणार आहे, त्यांना जे गौरवयुक्त शरीर आम्हाला प्राप्त होणार आहे, जी थडगी ओपन होणार आहे ना, ते त्यांचं होणार नाही. दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा जो नाश आहे ती शिक्षा त्यांना मिळेल. म्हणजे त्यांच्यावरती न्यायाचा प्रसंग आहे, बरोबर. नोहा बाहेर आहे तोपर्यंत माझ्या आहे, विश्वासणारे पृथ्वीवरती आहे म्हणून चांगले दिवस आहेत, कारण येशू आपल्या पाठीमागे आहे, पवित्र आत्मा आमच्यामध्ये. पण संकट समय असल्यावरती आम्ही खचून जाता कामा नये, कारण देवाने आपल्याला निवडलेले आहे आणि विश्वासाची ती पालक होते. त्यामुळं कुठलेही प्रॉब्लेम समस्या आल्या तरी वचनात राहा, दिवा पेटू द्या, आत्मेमध्ये चाला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देवाच्या वचनाला वेळ आहे. आज खरोखरीच आपण अशा परिस्थितीमध्ये, अशा जगामध्ये उभा आहोत. आज जगामध्ये बघा, सांगायची गरज नाही परिस्थिती कशी आहे. ह्यापासून भयानक होणार आहे, कारण ते सूड उगवण्याचे दिवस सुरू होणार आहे. त्यामुळे जागरूक सतत राहा आणि जेवढा वेळ तुम्हाला देता येईल वाचनाला. आज जर मी तुम्हाला सांगतो की जो वेळ तुम्ही ठरवलेला आहे त्यापेक्षा जास्त वाचनाला वेळ आहे. मी 1 जानेवारी पासून उत्पत्तीपासून सुरू करतो तर संपूर्ण बायबल हे जसे अध्याय असतात ते वाचत राहतो. तसंही तुम्ही आता 1 जानेवारी येणार आहे त्याच्यापासून ठरवा. 1 जानेवारी सोडा, मी म्हणतो उद्यापासूनच ठरवा. माहित नाही रॅप्चर कधी होऊ शकतं. स्वतःला लीन नम्र करा, पवित्र आत्मा ज्याप्रमाणे सांगतो ते गायडन्स घ्या. देवाचे सेवक जे काही सांगतो ते विश्वासाने त्याचा स्वीकार करा. आमच्यामध्ये पवित्र आत्म्याला कार्य करण्यासाठी वाव द्या आणि देवाला वेळ द्या. कौटुंबिक भक्ती करा. विशेष करून चर्चमध्ये सुद्धा भक्ती होणं अत्यंत गरजेचं आहे. मी अनेक वेळेस सांगतो चर्चमध्ये भक्ती होणं गरजेचं आहे, कारण चर्चमध्ये जर परमेश्वराचा अभिषेक जर तुम्हाला हवा असेल तर मंडळीचं एकत्र येणं आणि मध्यस्थी करणं, प्रार्थना करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण केवळ सेवकाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक व्यक्तीची ती जबाबदारी आहे. आणि घरामध्ये सुद्धा कौटुंबिक भक्ती कार्य करत राहून इंडिव्हिज्युअल सुद्धा तुम्ही देवाच्या वाचनाला वेळ देत राहा. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो, मदत करो. देवाच्या वाचनाप्रमाणे चांगलं तुम्हाला मदत करो. आपण प्रार्थना करूया. तुम्हाला आता काही प्रॉब्लेम असेल, समस्या असेल, सोडवणारा तो परमेश्वर आहे. वचन सांगते की संकटामध्ये सुद्धा आम्ही, परीक्षेमध्ये असताना आम्ही काय करावं, विश्वासाची पारख होत असताना आम्ही धीर धरणं गरजेचं आहे. आता प्रार्थना करूया आपण. धन्यवाद मागतो परमेश्वरा देवा, आज वचनाद्वारे तू आमच्यावर बोलला असून तुला धन्यवाद देतो. आज इथं जमलेल्या प्रत्येकाला तू स्पर्श कर देवा आणि त्याची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये भागव परमेश्वरा. तुझं वचन सांगण्यासाठी पवित्र आत्म्याने तू मला सहाय्य केलं, मदत केलं, याबद्दल धन्यवाद मागतो देवा. या वाचनाचं उलगडा करण्यासाठी तू शब्द दिला म्हणून पवित्र आत्म्याने तुला धन्यवाद मागतो. हे वचन मी त्यांच्यापर्यंत पोहोचलेले देवा. आज त्यांची भूमी, ज्या अंतःकरणाची भूमी आहे देवा, त्याच्यामध्ये बीज पेरले परमेश्वरा. आता तू वाढव परमेश्वरा आणि त्यांच्या विश्वासानुसार त्यांना फळ यावं असं बोलू दे परमेश्वरा. प्रत्येकाला आशीर्वादित कर देवा. जे आजारी असतील त्यांना तू आरोग्य दे देवा, कारण तुला बसलेल्या फटक्यामुळे आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे देवा. जे मानसिकता तणावामध्ये आहे, ज्यांना टेन्शन आहे देवा, जे कर्जबाजारी गोष्टीमधून चाललेले,
त्यांना परमेश्वरा तू सहाय्य कर, मदत कर देवा. तुझा पुरवठा ख्रिस्त येशूच्या नावात पुरव परमेश्वरा देवा. ज्यांच्या कामामध्ये प्रॉब्लेम आहे सर, नोकरीमध्ये प्रॉब्लेम आहे देवा, घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे देवा, परमेश्वरा त्यांना त्या गोष्टीमध्ये परमेश्वर आम्ही देवदूत डिप्लॉय करते परमेश्वरा. देवदूताने परमेश्वरा त्यांच्या गोष्टीचा ताबा घ्यावा म्हणून येशू ख्रिस्ताने तुला विनंती करते. तू सहाय्य कर, मदत कर देवा आणि त्यांची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण कर परमेश्वरा देवा. आणि देवा विशेष करून पवित्र आत्म्याने तुला विनंती करते, जशी धाव धावते परमेश्वरा देवा त्यांच्यामध्ये ते त्या प्रमाणात साठवण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात कार्य कर देवा. ज्यावेळेस ते वचन वाचतील, तुझ्या वचनातून प्रार्थना चालते, त्यांचा अंतःकरण उघड परमेश्वरा आणि त्यांना शिकव, तू मार्गदर्शन कर म्हणून मी तुला विनंती करते. आज आम्हाला तू सांभाळलंस, वचनाद्वारे तू आशीर्वादित केलास आणि आज हे बीज आमच्या जे पेरलंय देवा ते अनेक प्रकारे उगवू दे देवा. इथून पुढचा वेळ आम्ही तुझ्या हातात देते, येणारा आठवडा सुद्धा तुझ्या हातात देते. आम्हाला तुझ्या वचनामध्ये प्रार्थनेमध्ये चालण्यास सहाय्य कर. येशूच्या नावात मागतो.